यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमोस्तुते। प्रभू, ज्यांच्या पराक्रमी करानी आपदग्रस्त झालेल्या भारतवर्षाला पुन्हा पुन्हा सावरलं, सशक्त केलं, समर्थ केलं, आत्मोन्नत केलं, त्या वीरवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक चरित्राला आपल्या विशुद्ध अंतःकरणात धारण करण्यासाठी इथे उपस्थित असलेले सर्व राष्ट्रप्रेमी, स्वातंत्र्यप्रेमी बंधू भगिनी, आजचे विशेष मान्यवर अतिथी, प्रतिष्ठानचे सर्व श्रद्धावंत कार्यकर्ते, पुणे शहरातील जुने जाणते नागरिक आणि स्वातंत्र्यवीरांचा वारसा नवराष्ट्राच्या निर्मितीसाठी पुढे चालविण्यासाठी उत्सुक मनाने इथे उपस्थित असलेले महाविद्यालयीन तरुण तरुणी आणि काही मोजकी वानरसेना, आज अक्षय्य तृतीय आहे आणि ज्यांनी आपल्या महान राष्ट्राची अक्षुण्ण परंपरा पुढे चालवली ते लोकोत्तर महात्मेही एका दृष्टीने अक्षर झाले, अजरामर झाले। ही अक्षुण्ण परंपरा चालवणारे जे लोकोत्तर महात्मे आपल्या भारतवर्षामध्ये झाले, त्यात स्वातंत्र्यवीरांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल, लोकमान्य टिळकांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल। हाताच्या बोटावर मोजता येतील अशी लोकोत्तर व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निर्माण झाली, ज्यांनी अवघ्या भारतवर्षाच्या स्वातंत्र्याचं स्वप्न आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये, अहंकारामध्ये, बुद्धीमध्ये सदैव धरलं, आपला देह चंदनाप्रमाणे झिजवला। आणि म्हणूनच कवींनी म्हणून ठेवले ते सर्वार्थानं सार्थ आहे की चिरंजीव या हौतात्म्याचा विजयी अभिमान इतिहासाविन कुणी करावा याचा सन्मान। असं लोकोत्तर कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या पराक्रमानं, आपल्या बुद्धिवैभवानं, आपल्या द्रष्टेपणानं या मातृभूमीच्या मातीमध्ये नव्हे, परप्रांतात, परदेशामध्ये सुद्धा अत्यंत प्रतिकूल कालखंडामध्ये करून दाखवलं। स्वातंत्र्यवीरांच्या कर्तृत्वाला कोणतीही सीमारेषा नाहीये। नियती तरी काळाच्या उदरात किती गंमतशीर अक्षर लिहून ठेवते याचं मनाला नवल वाटतं। स्वातंत्र्यवीरांचा जन्म 28 मे 1883, इतिहास काय काय करत असतो मनाला नवल वाटतं। 1883 साली आपल्याला माहिती आहे की दयानंद सरस्वतींनी देह ठेवला। माभीही म्हणून सगळ्या भारताला ज्यांनी वैदिक वाङ्मयाच्या अधिष्ठानावर पुन्हा एकदा पुनरुत्थानाचा मंत्र दिलेला होता ते स्वामी दयानंद सरस्वती या इहलोकातून निघून गेले। पण जाताना जणू काही त्यांनी नियतीला साथ घातलेली होती आणि ईश्वरानेही सांगितलेलं होतं, चिंता करू नको, ही पोकळी तशी राहणार नाही, भरून निघेल आणि साधी सुधी नव्हे अनंत पटीनं भरून निघेल। आणि म्हणून त्याच वर्षामध्ये स्वातंत्र्यवीरांचा जन्म झाला। योग असा की स्वातंत्र्यवीर लंडनला गेले आणि पंडित कृष्णवर्मांच्याकडे राहिले, ते श्यामजींच्याकडे आपल्याला माहिती, इंडिया हाऊस मध्ये राहिलेले होते।
आणि ज्या श्यामजी कृष्णवर्मांच्या माध्यमातून त्यांना शिष्यवृत्ती उपलब्ध झालेली होती, ते पंडित श्यामजी, आपल्याला आश्चर्य वाटेल की दयानंद सरस्वतींचे कट्टे पुरस्कर्ते होते. इतिहास तरी गुंफण कशी अलौकिक करून टाकतो याचं मनाला नवल वाटतं. म्हणजे दयानंद सरस्वती ज्या वर्षी इथून गेले, इहलोकातून गेले, त्याच वर्षी स्वातंत्र्यवीरांचा जन्म झाला आणि लंडनला ते जाऊन पोचले. ते कुणाकडे जर जाऊन पोचले तर दयानंद सरस्वतींचे जणू उजवे हात असलेले त्यांच्याच कडे इंडिया हाऊस मध्ये जाऊन पोचले, भारत भवनामध्ये जाऊन पोचले. इतिहासात काही विलक्षण योगायोग असतात. मानवाला ते विलक्षण योगायोग वाटतात, पण नियतीनं काळाच्या उदरामध्ये अशी काही अलौकिक अक्षरं अगोदरच लिहून ठेवलेली असतात. ती माणसाला उलगडत नाहीत, पण द्रष्ट्या महामानवाला ती नित्य दिसत असतात. 1906 साली 1906 या वर्षी स्वातंत्र्यवीर सावरकर लंडनकडे रवाना झाले. पर्शिया या आगयानामध्ये त्यांनी पाऊल टाकलं, आगनावेमध्ये पाऊल टाकले, जलयानामध्ये. आणि पर्शिया ही आगनाव त्यांना घेऊन निघाली, लंडनकडे घेऊन निघाली. 1906 साल भारताच्या दृष्टीने काही विलक्षण होतं. जसं 1893 आहे तसं 1893 या साली स्वामी विवेकानंद सर्वधर्म परिषदेमध्ये गेले. त्याच वर्षी योगी अरविंद इंग्लंडमधून परत आले भारतामध्ये. त्याच वर्षी गांधी हे दक्षिण आफ्रिकेमध्ये गेलेले होते. 1893 हे वर्ष जसं संस्मरणीय होतं तसं 1906 सुद्धा होतं. 1906 या वर्षी दोन फार महत्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे लंडनला गेले आणि भविष्यामध्ये या भारतवर्षाच्या गळ्याला एक विषवल्लीची कायमची तात लागणार होती. त्याची निर्मिती ही 1906 सालीच झाली. 1906 साली ढाका इथं मुस्लिम लीगची स्थापना झाली. जी विषवल्ली भारताच्या गळ्याला लागेल असं द्रष्टेपणाने सावरकरांनी काहीच वर्षामध्ये नंतर सांगितलेलं होतं, त्या मुस्लिम लीगची स्थापना याच वर्षी झाली. अरविंद घोषांचे सख्खे बंधू बारिंद्रनाथ घोष यांनी याच वर्षी बंगालमध्ये कलकत्त्याच्या जवळ क्रांतिकारी पक्षाची निर्मिती याच वर्षामध्ये केलेली होती. एक एक वर्षाला काय महत्व असतं. 1906 हे क्रांतिकारी वर्ष ठरलेले आहे. 1905 ला बंगालची फाळणी झाली आणि 22 वंदे मातरमचा घोष सर्वत्र जागलेला होता. त्यावेळेला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि ब्रिटिश सैनिकांनी निशस्त्र असलेल्या पण ज्यांच्या हृदयामध्ये राष्ट्रभक्तीच्या ज्वाला उफाळून आलेल्या होत्या अशा मातृभक्त स्वातंत्र्यवीरांच्यावर, अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्यावर पराकोटीचा निर्घृण हल्ला केलेला होता. अनेकांची डोकी फुटलेली होती. सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्यावर सुद्धा काठ्या पडलेल्या होत्या. अनेकांना मार लागलेला होता. पण वंदे मातरम ही घोषणा सगळ्या बंगालमध्ये दुमदुमून गेलेली होती आणि हळूहळू बंगालच्या कक्षा सोडून बाहेर गेलेली होती, बाहेर पडलेली होती, महाराष्ट्रामध्ये येऊन पोहोचलेली होती. या वंदे मातरमचं सामर्थ्य काय आहे? कारण बंगाली मनुष्य असंच म्हणतो, तो ओ म्हणत नाही, ओ म्हणतो, वंदे मातरम असा उच्चार करतो. आणि या वंदे मातरमचं सामर्थ्य काय आहे हे पुढे स्वतः सावरकरांनी लिहून ठेवलेलं आहे, स्वातंत्र्यवीरांनी लिहून ठेवलेलं आहे. या मातृभूमीला किती वंदन करावे. खरंच आहे, आपल्याकडे म्हटलं जातं ते सत्यच आहे. आपल्याला 3 माता असतात. एक जन्मदात्री माता, दुसरी आपली मातृभूमी आणि तिसरी जगज्जननी, सर्वापेक्षा श्रेष्ठ असलेली, जिच्या अधिष्ठानावर मातृभूमीचं प्रेम जन्म देणारी आपली माता आपल्या मनात भरवत असते. ती जगज्जननी माता ही सर्वश्रेष्ठ होय. या जगज्जननीचं पूजन करत असताना बंकिमचंद्रांना वंदे मातरमचा घोष करावासा वाटला आणि एका भारावलेल्या अवस्थामध्ये बंकिमचंद्रांनी वंदे मातरम लिहिलं, ज्याची प्रेरणा आज से तू हिमाचल अनंत तरुणांना आणि क्रांतिकारकांना लाभलेली होती. कुठल्या तरी चिंचोडा या छोट्या ग्रामामध्ये सरकारी डाक बंगल्यामध्ये ते बसलेले होते.
संध्याकाळची आता रात्रीचा समय प्राप्त होणार अशी वेळ प्राप्त झालेली होती आणि समोर गंगा नदीचं पात्र वाहत होतं. आकाशामध्ये चंद्र होता, शुक्ल पक्ष होता आणि त्याची चंद्रकिरण सगळी त्या गंगा नदीवर पसरलेली होती. ते सगळं गंगेचं पात्र चमचमत होतं आणि एका भावावस्थेमध्ये ते गेले आणि तिथून कुणीतरी नावाडी त्या नावेवर बसलेला ओ रे मांझी म्हणून जोरजोरात नावावरून साद घालत होता आणि ती साद त्या बंकिमचंद्रांच्या कानापर्यंत येऊन पोचलेली होती. पहाटे रात्रभर त्या भावावस्थेत असलेल्या बंकिमचंद्रांनी ती गीत केव्हा लिहिलं त्यांनाच कळलं नाही. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. आणि पुढे त्यांनी आपल्या मुलीला सांगितलेलं होतं, भाच्याला सांगितलं होतं, पुतण्याला सांगितलेलं होतं, अरे पहा 20 वर्षामध्ये काय चमत्कार घडतो आणि वंदे मातरम हा भारतवर्षाच्या लढ्याचा, स्वातंत्र्य लढ्याचा महामंत्र झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी सांगितलेले शब्द म्हणजे मंत्र होते, भविष्यवाणी होती आणि खरोखर वंदे मातरम हा भारतवर्षाच्या लढ्याचा महामंत्र झाला. 1905 ला बंगालची फाळणी झाली आणि त्याची तीव्र प्रतिक्रिया संपूर्ण भारतवर्षामध्ये उमटलेली होती. ती दगदगती ज्वाला आपल्या हृदयामध्ये धारण करून स्वातंत्र्यवीर 1906 साली लंडनला निघाले. पर्शिया नावेमध्ये बसलेले होते. आग यानामध्ये आग नाव असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. जलयान असंही म्हटलेलं आहे बोटीला. काय सुंदर प्रतिशब्द त्यांनी तयार केले. पहिल्यांदा अनेक जणांनी त्याला विरोध केला आणि आज सावरकरांनी भाषा शुद्धीच्या माध्यमातून तयार केलेल्या असंख्य संज्ञा आपण आज सहज उपयोगात आणतो. सावरकर निघाल. मी काल उल्लेख केला की प्रारंभी त्यांच्या डोळ्यासमोर स्वप्न तरळत होते ते स्वतंत्र भारताचं. पण जसजसा किनारा लांब पडायला लागला तसं आत्मवृत्तामध्ये सावरकरांनी आपले लिहून ठेवले, जसजसा किनारा मागे पडायला लागला तसे तसे माझे डोळे केव्हा भरून आले मला कळलं नाही आणि मनात विचार आला आता मातृभूमीचं दर्शन होणार 3 वर्षांनी. किमान 3 वर्षांचा अभ्यास करण्यासाठी मला लंडनमध्ये राहिलं पाहिजे आणि म्हणून 3 वर्षानंतर आता मला माझ्या मातृभूमीचं दर्शन होणार. पाहता पाहता त्यांच्या नेत्रातून घळघळा गंगा यमुना वाहायला लागल्या आणि मातृभूमीचा किनारा त्यांना दिसेना अशी अवस्था प्राप्त झाली आणि एका भारावलेल्या अवस्थेमध्ये ते लंडनकडे निघाले. त्या कालखंडामधला हा प्रवास खडतर होता. आग नाव अनेकांना लागत असे, अन्नाचं पचन नीट होत नसे आणि मग त्या आग नावेवर त्या जलयानावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना पहिला जर तरुण कोण भेटला असेल तर पंजाब मधून आलेला हरनाम सिंग भेटला. हा हरनाम सिंग पाहता क्षणी सावरकरांचा भक्तच होऊन गेला. कारण सावरकरांनी त्यांची जी खोली ताब्यात घेतली तिथेच तो होता. म्हणजे दोघांची व्यवस्था एकाच कक्षामध्ये तिथे केलेली होती आणि सावरकर गेल्यानंतर आपणच सावरकर काय म्हणून त्यांनी हर्षनिर्भर होऊन विचारलं आणि हरनाम सिंग सावरकरांचा भक्तच होऊन गेला. या जलयानातून प्रवास करत असताना अनेकांना मातृभूमीची आठवण येत होती. पण जे जे एतद्देशीय होते आणि जे जे ब्रिटिशांच्या दृष्टीने तपकिरी होते त्यांच्याकडे गोरा मनुष्य अतिशय तुच्छतेनं पाहत असे. कोण कृमी कीटक आलेत कोणास ठाऊक आणि आमच्याजवळ बसण्याचं धाडस करतात की काय असं म्हणून अतिशय तुच्छतेनं पाहत असत. त्यांच्याबरोबर बोलत नसत, अवमान त्यांची करायची एकही संधी सोडत नसत असं सावरकरांनी लंडनच्या वार्तापत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी अनुभव घेतला की एतद्देशीय माणसांना म्हणजे भारतामधल्या माणसांना किती तुच्छतेनं हा गोरा मनुष्य वागवतोय. 19व्या शतकामध्ये गांधींना प्रथम श्रेणीच्या वर्गामधून डब्यामधून दक्षिण आफ्रिकेत ते अग्निरथातून प्रवास करत असताना त्यांना बाहेर टाकलेलं होतं आपल्याला माहिती आहे. पण त्याची आवृत्ती 100 वर्षांनी सुद्धा होऊ शकते याच्यावर आपला विश्वास बसणार नाही. 1980 नंतर एक कॉलिन क्रॉफ्ट या नावाचा वेस्ट इंडिजचा गोलंदाज, आता आपण लढतो आहोत ना वेस्ट इंडिजमध्ये, वेस्ट इंडिजचा एक गोलंदाज ज्याचं नाव कॉलिन क्रॉफ्ट हे होता, तो आहे अजूनही, तो प्रथम श्रेणीमध्ये जाऊन बसला. रंगानं काळा असलेला, निग्रो असलेला. त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेमधल्या गोऱ्या माणसांचा संताप झाला आणि त्या गोऱ्या माणसांनी लगेच सैनिकांना बोलवलं, आरक्षींना बोलवलं आणि सांगितलं हा एक निग्रो काळा मनुष्य इथे बसलेला आहे,
त्यावेळेला आरक्षी धावत आले आणि त्यांनी त्या कॉलिन क्रॉफ्टला उचलला. 1980 नंतरची ही गोष्ट आहे. त्याला उचलला आणि रेल्वे स्थानक आल्याबरोबर त्याला गाडीतून त्या डब्यातून बाहेर फेकून दिला. गोऱ्या माणसाचा माज, उन्मत्तपणा, मस्तवालपणा अजूनही कमी झालेला नाही. अजून आपल्याकडे ते असेच पाहतात. आपल्या बरोबर क्रिकेट खेळत असत आणि ज्या वेळेला प्रारंभ झाला त्यावेळेला नवीन गोष्ट शिकायला वेळच लागतो. आम्ही हरायचो सुरुवातीला. त्यावेळेला आपल्याला ब्रिटिश लोक काय म्हणत होते माहितीये? स्वातंत्र्य मिळून काही वर्षांचा कालखंड गेला तरी आपल्याला म्हणत असत डल डॉग्स. आम्ही भारतीय माणसं आणि आमचे क्रिकेटपटू डल डॉग्स आहेत, कारण हे सारखे हरतात, म्हणून यांच्याबरोबर 5 दिवसाचा कसोटी सामना खेळूच नाहीये, असं ब्रिटिशांचं आज सुद्धा मत होतं काही वर्षापूर्वी, 5-10 वर्षापूर्वी. म्हणून 3च दिवसांची कसोटी भारताबरोबर खेळावी, कारण तेवढ्यात ते सहज हरतात. पुढे दिवस पालटले. इंग्लंडच्या अधपतनाला प्रारंभ झाला. सावरकरांनी भविष्य केलं तर ते खरंच आहे. जो जो येतच देशीय की जगामधली माणसं जितकी सुशिक्षित होत जातील, मोठी होत जातील, तितकं इंग्लंडचं पतन अटळ आहे म्हणून त्यांनी भविष्यवाणी वर्तवलेली होती, ती खरी आहे. मग इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर जाऊन भारताने हरवलं, पाकिस्तानने हरवलं, श्रीलंकेनं हरवलं आणि इतकं हरवून सुद्धा मस्तीमध्ये असलेले ब्रिटिश क्रिकेट संघामधले लोक काय म्हणत होते? आता विंडीज येणार आहे, त्या वेस्ट इंडिजला सुद्धा आम्ही हरवू. आणि त्यांनी एक क्रियापद वापरलं तर ग्रॉव्हेल. तो ग्रॉव्हेल याचा अर्थ मातीत लोळवून काढू वेस्ट इंडिजला, कारण ते काळ्या रंगाचे आहेत आणि आम्ही गोऱ्या रंगाचे आहोत. हे ज्या वेळेला ऐकलं वेस्ट इंडिजच्या संघाने, आत्ताचा नाही तो पूर्वीचा होता, अधिक चांगला होता, ते म्हणाले आता धडाच शिकवतो यांना. आणि 5 कसोटीमध्ये त्यांनी इंग्लंडला पराभूत केलं स्वतःच्या भूमीवर. म्हणजे आपण म्हणतो व्हाईट वॉश, तो ब्लॅक वॉश होता. आणि भारताने श्रीलंकेनं त्यांना हरवलं, तो ब्राऊन वॉश होता. इतक्या थपडा खाऊन सुद्धा त्यांना अक्कल नाही. गोऱ्या माणसाचा मस्तवालपणा आज सुद्धा आपल्याला तसाच अनुभवायला मिळेल. म्हणजे 19व्या शतकामध्ये जे चित्र होतं किंवा 20व्या शतकाच्या प्रारंभी पहिल्या दशकामध्ये जे चित्र होतं त्यात फारसा बदल झालाय असं आपण गृहीत धरू नका. म्हणून आमच्या तरुणांनी आमच्या इतिहासाबद्दल नितांत अभिमान बाळगला पाहिजे आणि आपल्या कर्तृत्वानं, पराक्रमानं आणि बुद्धिमत्तेनं सिद्ध करून दाखवलं पाहिजे तुमच्यापेक्षा आम्ही अधिक बुद्धिमान आहोत आणि अधिक एका मुठीसारखे आहोत. भारतवर्षाला शापैकी काय कोणास ठाऊक. आपलं दुर्दैव असं आहे की आम्ही माणसं एकत्र फार क्वचित येतो. एकत्र आलं पाहिजे, एका मुठीसारखं राहिलं पाहिजे. आणि स्वातंत्र्य आपल्याला जे मिळाले, जे स्वराज्य मिळाले, त्याचं सुराज्य रामराज्यात रूपांतर एक मुठीनं, एक जुटीनं, एक लक्षानं, एक ध्येयानं, एक धर्मानं, एक भाषेनं आपल्याला करता आलं पाहिजे. नाहीतर स्वातंत्र्यवीरांचं ध्येय याच्यापेक्षा काय पलीकडे होतं? हरनाम सिंग त्यांना भेटला असे अनेक तरुण हे त्यावेळेला लंडनमध्ये होते आणि बहुतेक सर्वांचं स्वप्न होतं काही ICSच्या परीक्षेला बसावं, उत्तीर्ण व्हावं, जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी व्हावं, लठ्ठ पगाराची नोकरी मिळवावी. आंग्ल मानव जसा पोशाख करतो, इंग्रजी माणसं तसा पोशाख करावा, हातात चिरूट असावा, आंग्ल भाषेमध्ये बोलावं, त्यांचे सभ्याचार आचरावेत, प्रसंगी मद्यपान करावं आणि लठ्ठ पगार घेऊन सुखाची साधनं प्राप्त करून या देशात परत आल्यावर सुखाने राहावं. याच्या पलीकडे काहीच ध्येय जे जे विलायतेला जात असत अशा तरुणांच्या पुढे जवळजवळ नव्हताच. स्वातंत्र्यवीरांनी पुढे लिहून ठेवलेलं आहे की जवळजवळ किमान 2,000 तरुण त्यावेळेला, म्हणजे सावरकर 1906ला गेले त्यावेळेस जवळजवळ 2,000 तरुण भारतामधून लंडनला गेलेले होते. आणि याच्यापैकी 90-95% तरुणांचं ध्येय हेच होतं की आपण लवकरात लवकर आंग्लाळलेलं व्हावं, ब्रिटिशाळलेलं व्हावं आणि लठ्ठ पगाराची नोकरी पकडावी आणि सुखेनैव राहावा. हरनाम सिंगाला घराची फार आठवण येत असे, जहाजावर, जलयानावर. आणि त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले, अरे तुला आईची आठवण येते, पण अशा अनंत आयांची जी आई आहे, मातृभूमी आपली माता, ती आज पारतंत्र्यात आहे.
तिला स्वातंत्र्य मिळवून द्यावं असं तुला हरनाम सिंग तुला वाटत नाही का? तिच्यासाठी आपण आपल्या प्राणांचं यज्ञ करावा असं तुला वाटत नाही? अनंत मातांची माता टाहो फोडून तुम्हा आम्हाला सगळ्यांना बोलवते. हरनाम सिंग, त्या मातेला स्वातंत्र्य मिळावं, तिनं पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर जाऊन बसावं असं हरनाम सिंग तुला वाटत नाही का? ते ऐकल्यावर हरनाम सिंग अक्षरशः रोमांचित होऊन गेला आणि जणू काही मनाशी प्रतिज्ञा केली की आता इच्छित आपल्या मनामध्ये जे इप्सित आलेलं आहे त्याची पूर्तता केल्याशिवाय माघारी वळायचं नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना घेऊन जलयान हळूहळू प्रवास करत निघालेलं होतं. शेवटी ते लंडनला जाऊन पोहोचलं. लंडनला पोहोचण्यापूर्वी काल आपण उल्लेख केला की पंडितजींना त्यांनी जे पत्र पाठवलेलं होतं श्यामजी कृष्ण वर्मांना, त्याच्यामध्ये अभिवचन दिले. त्या करार पत्रामध्ये, त्या प्रतिज्ञा पत्रामध्ये सावरकरांनी 2 वाक्य फार सुंदर लिहिलेत. त्यातले एक ते म्हणतात की मी या प्रतिज्ञा पत्रावर अत्यंत गांभीर्यानं स्वाक्षरी करतोय. किती गांभीर्यानं? पुढे ते म्हणतात की माझ्या माता पित्यांच्या साक्षीनं मी एखादी जशी प्रतिज्ञा घेतली असती किंवा प्रतिज्ञा पत्रावर स्वाक्षरी केली असती तितक्या गांभीर्यानं, तितक्या गौरवानं, तितक्या राष्ट्रभक्तीनं मी या प्रतिज्ञा पत्रावर स्वाक्षरी करतोय. माझ्या मनामध्ये सशस्त्र क्रांती हेच साधन आहे आणि या माझ्या मातृभूमीला, भारतवर्षाला संपूर्ण स्वातंत्र्य आणि स्वायत्तता मिळवून देणं हेच माझं अंतिम लक्ष्य आहे, हेच माझं अंतिम साध्य आहे. सावरकर लंडनला का गेले होते त्याचं स्पष्ट प्रतिबिंब त्यांच्या या प्रतिज्ञा पत्रामध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे. त्यांनी ज्या वेळेला हे प्रतिज्ञापत्र स्वाक्षरी करून पाठवून दिलं किंवा करार पत्रावर स्वाक्षरी केली त्यावेळेला साक्षीदार कोण होते? काल मी उल्लेख केला. अगोदर नाशिकमध्ये भट आणि खरे होते. त्यांना पुरस्कृत कोणी केलेलं होतं तर काळकार शिवरामपंत परांजपे आणि साक्षात लोकमान्य टिळक यांनी पाठवलेलं होतं. आणि त्याही पलीकडे ज्या वेळेला त्यांनी स्वाक्षरी केली त्यावेळेला साक्षीदार कोण होते? आपल्याला आश्चर्य वाटेल. कोण होते? कोणाला माहिती आहे इतिहासामध्ये? कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर होते, प्रख्यात नाटककार. त्यांनी कीचकवर लिहिलं आणि सरकारला, ब्रिटिश सरकारला चिंता वाटायला लागली. कारण भीम म्हणजे भारतवर्षाचं प्रतीक आणि कीचक म्हणजे ब्रिटिश साम्राज्याचं प्रतीक. असं काही त्यांनी खुबेदारपणे रंगवलेलं होतं की सरकारला, ब्रिटिश सरकारला काळजी वाटायला लागलेली होती. ते स्वतः साक्षीदार होते. आणि जाण्यापूर्वी सावरकरांनी पंडितजींना लंडनमध्ये एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रात लिहिलेलं होतं की मी अभ्यास तर करणारच आहे पण त्यावेळेला विधिज्ञ होण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे विधीचा, कायद्याचा मी अभ्यास करणार आहे. मी तो जर अभ्यास केला तर आपली काही हरकत आहे का? ती नसावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. कारण विधीचा, कायद्याचा अभ्यास केला की संपूर्ण प्रशासनाचं स्वरूप डोळ्यापुढे येतं. त्यातली बलस्थानं आणि त्यातली शबलस्थानं कळायला लागतात. ब्रिटिश सरकारच्या प्रशासनामध्ये जे कच्चे दुवे आहेत ते मला या विधीच्या, कायद्याच्या अभ्यासातून कळायला लागतील असं सावरकरांनी लिहिलेलं होतं. म्हणजे या महामानवाची झेप आणि दृष्टी कोणती होती पहा. ते लंडनला जाऊन पोहोचले, इंडिया हाऊसमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. गेल्यानंतर पंडितजींनी त्यांचं फार प्रेमानं स्वागत केलं, श्यामजी कृष्ण वर्माने. कारण मुळामध्ये त्यांचं उद्दिष्ट हेच होतं की लंडनमध्ये जे तरुण येतील त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, बरे बॅरिस्टर होत, कोणी होत, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ब्रिटिश सरकारची नोकरी करायची नाही, ही पहिली अट त्यांनी घातलेली असे. आणि ती अट मान्य करूनच सावरकर तिथे येऊन पोहोचलेले होते. अनेक मंडळी तिथे जमलेली होती. भाई परमानंद होते, जे विद्याव्रती होते, विद्यावंत होते, क्रांतिकारकांचे मेरुमणी होते, पण सावरकरांच्या व्यक्तिमत्वानं भारावून जाऊन अभिनव भारतमध्ये दाखल झालेले होते. हरदयाळ होते. त्यावेळेला अय्यर आलेले होते, मदनलाल धिंगरांच्या सारखी माणसं होती, जे पुढे सेनापतीने या बिरुदानी जगदविख्यात झाले. ते पांडुरंग महादेव बापट, सेनापती बापट हेही होते. अशी अनेक क्रांतिकारी तरुण मंडळी तिथे जमलेली होती आणि सावरकरांच्या व्यक्तिमत्वाने भारून गेलेली होती. हरनाम सिंगाचा उल्लेख आपण प्रारंभीच केलेला आहे. या सगळ्या लोकांनी सावरकरांना इतका पाठिंबा दिला कारण सावरकरांचे विचार त्यांना मनोमन पटलेले होते. सावरकर लंडनमध्ये दाखल झाले
आणि ब्रिटिश साम्राज्याचं स्वरूप कसं आहे, त्याची संरचना कशी आहे, त्याची ताकद कुठे आहे आणि कुठे त्याची शबलस्थान आहेत याचा अभ्यास करायला त्यांनी प्रारंभ केला. अभिनव भारत मधल्या सगळ्यांनी अक्षरशः प्रतिज्ञा घेतलेली होती. पहिल्यांदा राष्ट्राचं हित साधण्यासाठी ज्यांच्या मनामध्ये क्रांतीची ज्वाला पेटली ते तरुण नाशिकला एकत्र आले. पुढे त्याचंच रूपांतर मित्रमेळ्यात झालं आणि तीच परिपक्व झालेली संस्था शेवटी अभिनव भारतामध्ये रूपांतरित पावली. आणि प्रत्येक सभासद या अभिनव भारताचा प्रतिज्ञा करता झाला, आपल्या मातृभूमीला अभिवचन देता झाला आणि सांगता झालेल्या त्या कालखंडामध्ये होय आम्ही क्रांतिकारी मार्गानच जाऊ आणि तो क्रांतिकारी मार्ग सशस्त्र क्रांतीचा असेल. आम्ही स्वदेशनिष्ठ तर आहोतच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन क्रांतीचा केतू उभा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. भले मग त्यावेळेला शस्त्रांनी युद्ध करावं लागलं तरी चालेल, रुधिराचे पाट वहावे लागले तरी चालतील, पण या मायभूमीला मातृभूमीला आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. सावरकरांनी आपल्या सगळ्या लोकांना चेतवलेलं होतं आणि त्या कालखंडामध्ये असफ अली 1909 मध्ये असफ अलीनी एक नोंद केली आणि ती इतकी परिपूर्ण आहे. असफ अलींची शत्रूंनी दिलेलं प्रशस्ती पत्रक हे सगळ्यात थोर असतं. आपले लोक देतीलच, पण शत्रूंनी दिलेलं प्रशस्ती पत्रक हे फार थोर असतं. म्हणून शिवाजी महाराजांना पोर्तुगीज राजदूतांनी थॉमस निकल्सनी दिलेली जी प्रशस्ती पत्रक आहेत ती फार मोठी आहेत. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की या शिवाजी राजाची तुलना आम्ही जगातल्या 2च महापुरुषांशी करतो. कोणाशी करतो? एक अलेक्झांडर द ग्रेट आणि दुसरा ज्युलियस सीझर. नेपोलियन त्यावेळेला उदय झालेला नव्हता, जन्मला नव्हता, पण अलेक्झांडर द ग्रेट आणि ज्युलियस सीझर बरोबर मराठी साम्राज्याच्या शत्रूंना छत्रपतींची तुलना करावीशी वाटली. याच्यामध्ये त्यांचा केवढा गौरव आहे. राजवाडेंनी हे म्हटलेलंच आहे, पण राजवाडेंनी म्हणावे यात काही नवल नाही आहे, शत्रूंनी हे म्हणावे यात विशेष आहे. असफ अलीनी एक नोंद करून ठेवली आणि असफ अली काय बोलून गेले आपल्याला सांगतो. असफ अलीनी पुष्कळ लिहिले सावरकरांच्या बद्दल, पण त्यातलं एक वाक्य फार महत्वाचं आहे आणि असफ अलीनी लिहिलेलं होतं, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रति शिवाजी आहेत. एक वाक्य, इतकं मोठं प्रशस्ती पत्रक शत्रूंनी द्यावं याच्यातच सावरकरांची उंची किती होती आपल्या बरोबर लक्षात आलेलं असेल. यावेळेला अनेक अनुयायी सावरकरांच्या मागेल. असफ अली पहिल्यांदा इंडिया हाऊस मध्ये येत असत, भोगते होते आणि सावरकरांनी तिथे एक प्रघात पाडला. लोकोत्तर महात्म्यांच्या पुण्यतिथ्या आणि जयंत्या साजऱ्या करायला त्यांनी प्रारंभ केला. आपल्याला माहिती आहे की 1906 साली सावरकर लंडन मध्ये गेले आणि पहिल्यांदा त्यांनी काय केलेले असेल तर मॅझिनीचं पहिल्या 6 महिन्यामध्ये मॅझिनीचं जे आत्मचरित्र होतं त्या आत्मचरित्राचा त्यांनी अनुवाद केला आणि तो इतका प्रभावी होता, इतका प्रखर होता. ते हस्तलिखित सावरकरांच्या वडील बंधूंकडे आलं, बाबारावांच्याकडे आलं आणि बाबारावांनी ते पहिल्यांदा कुणाला दाखवलं असेल तर ते टिळकांना दाखवलं, लोकमान्याला. कारण या सर्व भावंडांची टिळकांच्यावर नितांत श्रद्धा आणि भक्ती होती. सावरकरांनी ज्या वेळेला पंडितजींना पत्र लिहिलं की मी कायद्याचा अभ्यास करणार आहे, विधीचा अभ्यास करणार आहे आणि एकूण प्रशासनामधल्या ज्या दुबळ्या जागा आहेत त्या मी माझ्या बुद्धीनं प्राप्त करून समजावून घेणार आहे, त्या अगोदर असा अभ्यास करावा किंवा न करावा हे मी कुणाला विचारणार आहे. सावरकर पत्रात लिहितात, मी पहिल्यांदा लोकमान्यांना विचारणार आहे. इतकी भक्ती की त्यांना विचारायचं आणि पुढलं पाऊल टाकायचं अशी श्रद्धा सावरकरांच्या मनामध्ये होती. बाबारावांच्याकडे हस्तलिखित पोचलं आणि त्यांनी ते लोकमान्यांना दाखवलं. लोकमान्यांनी वाचलं आणि त्यांच्या लक्षात आलं याचे काय परिणाम होणार. त्यांच्या सहज लक्षात आलं आणि ते म्हणाले इतकं जहाल आहे की याचे परिणाम काय होतील आपल्या लक्षात आलेलं आहे ना. तेव्हा सावधपणे करा म्हणजे झालं. पण गंमत अशी होती की सावरकरांनी हा ग्रंथच मुळामध्ये कोणाला लोकमान्य स्वातंत्र्य लक्ष्मी की जय असं वरती लिहिलेलं होतं आणि फ्रान्समेन लोकमान्यांना अर्पण करून टाकलेला होता. तो ग्रंथ जगदहितेच्छू या मुद्रणालयानं धोका पत्करून छापला
आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, पहिल्या 3 महिन्यामध्ये या ग्रंथाची पहिली आवृत्ती संपली. पहिल्या 3 महिन्यामध्ये या आत्मचरित्राचा जो अनुवाद झालेला होता त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 26 पानांची अलौकिक अशी प्रस्तावना लिहिलेली होती. जहाल होती, अत्यंत तेजस्वी होती, उत्कट भव्य घेण्याची होती. मॅझिनीनी स्वप्न पाहिलं इटलीच्या एकीकरणाचं. तेव्हाचे इटलीचे लोक चांगले होते ना. इटलीच्या एकीकरणाचं स्वप्न या मॅझिनीनी पाहिलेलं होतं. गॅरिबाल्डीचं जे दूरदर्शित्व होतं ते सावरकरांना भावलेलं होतं. म्हणून या वीरांविषयी मुक्तपणे त्यांनी लिहिलेलं होतं. वस्तुतः लाला लजपत रायांनी लिहिलेलं होतं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी तर या वीरावर मॅझिनीवर पुन्हा बोलत असत. पण बोलत असताना त्याची क्रांतिकारी आग न सांगता जेवढं नेमस्तपणे सांगता येईल तेवढंच सांगत असत. त्याचा त्याग, त्याची स्वदेशनिष्ठा याविषयी बोलत असत. पण त्यांनी हातामध्ये तलवार घेऊन जी क्रांती केली त्याविषयी सुरेंद्रनाथ बॅनर्जी बोलत नसत. लाला लजपतराय सुद्धा सांगत असत, लिहित असत. पण स्वातंत्र्यवीरांनी जे लिहिलं ते अलौकिक होतं. 3 महिन्यात आवृत्ती संपून गेली आणि सरकारच्या लक्षात आलं, अरे भयंकर घडते. लोकमान्यांच्याकडून प्रेरणा मिळालेला हा तरुण काहीतरी वेगळंच करतोय, आता आपल्याला सावधान व्हायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ताबडतोब त्या ग्रंथावर बंदी घातली. 40 वर्ष हा ग्रंथ अज्ञातवासामध्ये होता. तो पुन्हा छापला गेला नाही. काही प्रती चोरून वाटल्या, शंकाच नाही. पण 40 वर्ष त्याला पुनर्मुद्रणाचं भाग्य लाभलेलं नव्हतं. पुढे 1946 साली 40 वर्षानंतर हा ग्रंथ पुन्हा दिमाखात छापला गेला. इतकी भीती या ग्रंथाची ब्रिटिश सरकारला वाटलेली होती. ब्रिटिश सरकार जागरूक होतं, पण भारत आपल्या हातून जाईल काय म्हणून जागरूक होतं, उगाच जागरूक नव्हतं. अतिशय भीती वाटत असे ब्रिटिश सरकारला की हे क्रांतिकारक एकत्र येतील, पुन्हा सशस्त्र क्रांती होईल. 1857-58 मध्ये काय घडलेलं आहे याची आठवण आमच्या मनात आहे असं सगळे ब्रिटिश वारंवार म्हणत असत. ग्रंथ जप्त झाला. तो ग्रंथ जप्त होण्यापूर्वी पुण्यामध्ये इतिहासात नोंद आहे, पुण्या मुंबईमध्ये पालखीत घालून या ग्रंथाची मिरवणूक काढलेली होती उत्साही तरुणांनी. इतका तो ग्रंथ त्यांना आवडलेला होता. आणि कित्येक तरुणांना हा ग्रंथ जप्त केल्यानंतर सुद्धा पहिली 26 पानं मुखोद्गत होती, घडघडा म्हणून दाखवत असत. सगळ्या शब्द पाठ केलेला होता. आमच्या इतिहासामध्ये आता आमच्या मुलांना तरुणांना असं शिकता येईल असं काही नाहीच आहे. शक्यतो हळूवार मऊ असंच सांगायचं. सगळा नेमस्त लढा कसा दिला तेच सांगायचं. एका माणसाने या देशाला स्वातंत्र्य कसं मिळवून दिलं तेच सांगायचं. किती धादांत खोटा इतिहास तुम्ही सांगाल. ब्रिटिश नौदलानी स्पष्ट कळवलेलं होतं ब्रिटिश सरकारला की आता आमची तुम्हाला कोणत्याही स्वरूपात मदत मिळणार नाही. दुसरं महायुद्ध झाले आणि ब्रिटिशांची ताकद इतकी कमी झाली की नाईलाजानं त्यांना हिंदुस्थान सोडावा लागला, भारत. अन्यथा कदाचित गेल्या दशकामध्ये आफ्रिकेमधल्या राष्ट्रानं जसं स्वातंत्र्य मिळालं तसा प्रसंग आपल्यावर कोसळला असता. लक्षामध्ये घ्या, आपल्याला स्वातंत्र्य लवकर कदाचित मिळालं नसतं. ब्रिटिशांची ताकद खच्ची झाली म्हणून नाईलाजानं इंग्लंडने आम्हाला स्वातंत्र्य दिलं, नाहीतर ते कधीही दिलं गेलं नसतं. पण हा खरा इतिहास कोणी लिहितच नाही. खोटा इतिहास आपल्या इतिहासाच्या पुस्तकात असतो. आता मला वाटते यापुढे संपादक मंडळ अशीच येत जातील की ते लिहितील की शिवाजी महाराज आणि त्यांचे चुलते अफजल खान यांची अत्यंत प्रेमळ भेट झाली आणि कृष्णाजी भास्कर आणि पंडितवर्य यांचे प्रतिनिधी शिवाजी महाराजांचे यांनी एक प्रीतिभोजनाचा कार्यक्रम ठेवला. असाच बहुधा इतिहास लिहिलाच. आणि दोघेही एकमेकाला प्रेमानं फळं भरवत होते. अफजल चाचांनी घोटाळा केला. काय केलं? केळं खाल्लं आणि साल पायातच टाकलं. निरोप घ्यायला शिवाजी महाराज उठले. उठताना सफरचंद कापून देणार होते. उठले आणि केळ्यावरून पाय घसरला. हातात सुरी होती ती थेट. खरा इतिहास तुम्ही केव्हापर्यंत दडवून ठेवणार? या राष्ट्रासाठी किती क्रांतिकारक मेले असतील, किती क्रांतिकारक अंदमानमध्ये पिचले झिजले असतील.
बाबारावांनी जे सोसलं ते जगापुढे आलेलं नाही. स्वातंत्र्यवीरांच्या मोठ्या बंधूंनी जे सोसलं ते जगाला जवळजवळ अज्ञात आहे. काय सोसले बाबारावांनी त्याला तोड नाहीये खरोखर. भयानक सोसलं. त्यांच्या धाकट्या भावानी सोसलं, तिन्ही भावानी सोसलं. पण फक्त तात्यांचं सोसणं जगापुढे आलं, बाकी दोन भावंडांचं येऊ शकलं नाही. ते यायला पाहिजे, इतिहास लिहिला गेला पाहिजे. आमच्या क्रांतिकारकांनी काय केलं हे जगाला कळलं पाहिजे. हा लढा स्वातंत्र्याचा कसा दिला कळला पाहिजे. भगतसिंगाला फाशी द्यायचं सरकारने ज्या वेळेला ठरवलं त्यावेळेला गांधींनी एक पत्र लिहिलं होतं ब्रिटिश सरकारला, आणि त्यात लिहिलेलं होतं याला फाशी देऊ नका. का? हा फासावर गेला तर त्याची प्रेरणा अनंत भारतीय तरुणांना मिळेल आणि भारताला लवकर स्वातंत्र्य प्राप्त होईल, म्हणून भगतसिंगाला फाशी देऊ नका, असं पत्र आहे गांधींचं. आपला इतिहास कोणी वाचत नाही, कोणी समजावून घेत नाही. पालकांनी तरी समजावून घ्यावा. पुढल्या पिढ्यांना काय सांगा? हा इतिहास आहे आपल्या देशाचा, तो कळला पाहिजे. आणि म्हणून 1857चं स्वातंत्र्य समाज उगीच लिहिलेलं नव्हतं सावरकरांनी, कारण त्याच्यात काय प्रेरणा आहेत आणि सशस्त्र क्रांतीला पुन्हा बळ सर्व क्रांतिकारकांना आणि भारतीय तरुणांना मिळेल अशी पूर्ण निष्ठान श्रद्धा सावरकरांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून 1857चं स्वातंत्र्य समर लिहिलं. ब्रिटिश सरकार प्रक्षुब्ध झालं. तोही ग्रंथ नंतर हा बंदी घातलेली होती, सगळ्या प्रती जप्त करण्यात आल्या. पण विचार कधी दडपला जात नाही. ब्रिटिश बुद्धिमंतांना हे कळायला हवं होतं. पुस्तकं जप्त करता येतात पण विचार कधी जप्त करता येत नाही. विचार हा नित्य संजीवन असलेलाच असतो आणि त्या विचाराला संजीवन कुणाचं लाभतं तर राष्ट्रभक्तीचं संजीवन लाभतं. जिथे राष्ट्रभक्तीचं अधिष्ठान आहे, स्वातंत्र्य रामराज्याचा विचार आहे, असा विचार कधी मरत नाही, त्याला पुन्हा संजीवन लाभतं आणि तो नित्य नूतन विचार पुन्हा पुन्हा प्रसृत होत असतो आणि अनंत पिढ्यांना प्रेरणा देत असतो. सावरकरांना हे ज्ञात होतं आणि म्हणून हा विचार ग्रंथ जरी जप्त केले तरी त्यातला विचार कधी मरणार नाही, ही भावना त्यांच्या मनामध्ये होती. पुढे जर्मनीला स्टटगार्ड इथे आंतरराष्ट्रीय काँग्रेस परिषद भरलेली होती आणि त्यावेळेला मादम कामा यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सरदार राणांच्या बरोबर पाठवलेलं होतं आणि सांगितलेलं होतं की आपली मागणी स्वतंत्र राष्ट्राची तिथे आग्रहाने मांडा. दोन भूमिका त्यांच्या मनामध्ये होत्या. एक तर भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर यावं, जगामध्ये 1/5 लोकसंख्या असलेला हा विराट देश आहे आणि त्याच्यावर ब्रिटिश अन्याय करतायत हे जगाला कळावं, ही एक भूमिका. दुसरी, भारताचं स्वातंत्र्य आपण मिळवावं, ही दुसरी भूमिका स्वातंत्र्यवीरांच्या मनामध्ये होती. आणि खरोखर मादम कामा त्या ठिकाणी गेल्या आणि गेल्यानंतर त्याच्यावर 8 कमळं कोरलेली होती, कारण 8 प्रातिनिधिक मंडळ त्यावेळी भारतवर्षामध्ये होती, त्या ध्वजावर कोरलेली होती. एकीकडे सूर्य होता, एकीकडे चंद्र होता. आज जसा ध्वज आहे त्याच्यापेक्षा किंचित रंगसंगती वेगळी होती. आज लोकमान्य टिळकांचं जे संग्रहालय त्याच्यामध्ये त्याच्या ज्या प्रती काढलेल्या होत्या त्याच्यापैकी एक प्रत आहे. केसरीवाड्यामध्ये जाऊन अवश्य बघून या. आणि मादम कामांना बोलण्याची संधी मिळाली आणि त्यांनी तो ध्वज धरला आणि सांगितलं हा स्वतंत्र भारताचा हिंदुस्थानचा ध्वज आहे, आपण सगळ्यांनी त्याला वंदन करावं अशी माझी प्रार्थना आहे. जगातले 1/5 जन भारतामध्ये राहतात. आज आमचा देश पारतंत्र्यामध्ये. मी या आंतरराष्ट्रीय परिषदेला आवाहन करते आणि सांगते की आमच्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. आणि नवल घडल्यासारखं घडलं. सगळे प्रतिनिधी उभे राहिले आणि त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि भारताचा स्वतंत्र भारताचा म्हणून जो ध्वज करण्यात आलेला होता भावी, त्याला त्या सर्व प्रतिनिधींनी वंदन केलं. आश्चर्य करण्यासारखं आहे. आणि खरोखर सावरकरांनी जी दूरदृष्टी दाखवलेली होती ती अंशतः का होईना त्यावेळेला त्याला फळ लागलं. आणि त्याचा पुढे परिणाम असा झाला की जर्मनीच्या विल्यम कैसरनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला पत्र लिहिलेलं होतं आणि सांगितलेलं होतं की तुम्ही ब्रिटिशांवर दबाव आणा, ब्रिटनवर, आणि भारताला स्वातंत्र्य लवकरात लवकर मिळेल असा प्रयत्न करा. हे त्यावेळेला विल्यम कैसरनी लिहिले. म्हणजे जगामध्ये याचे प्रतिसाद कुठेतरी उमटलेले होते. गुरु गोविंद सिंगांची जयंती असो,
लोकोत्तर महात्म्यांची असो इंडिया हाऊसमध्ये अतिशय आनंदानं साजरी होत असे. त्याला प्रेरणा पंडित श्यामजी कृष्ण वर्मांची होती. श्यामजी कृष्ण वर्मा हे मुळात जन्माला आले ते 1857 मध्येच. त्यांच्या जन्मतःच क्रांती घडलेली होती आणि रक्तच तसं त्यांचं घडलेलं होतं. 4 ऑक्टोबर 1857 या दिवशी त्यांचा जन्म झालेला होता. भन्साळी कुटुंबात झालेला होता आणि पुढे सर छबिलदासांच्या मुलीबरोबर त्यांचा विवाह झालेला होता. त्यांनी उत्तम प्रकारचं शिक्षण प्राप्त केलेलं होतं. लंडनमध्ये ते राहिलेले होते आणि त्यांना मॅक्स मुल्लर आणि मोनियर विल्यम हे दोन्हीही मान देत असत. इतका उत्तम संस्कृतचा अभ्यास या महापंडितांनी केलेला होता. पुढे जर्मनीला आंतरराष्ट्रीय परिषद झाली तेव्हा भारताच्या वतीनं 1881 मध्ये त्यांनी तिथे त्याचं प्रतिनिधित्वही केलेलं होतं. पुढे मोनियर विल्यम्सच्या निमंत्रणावरून ते लंडनला गेले, तिथे राहिले, निरनिराळ्या पदव्या प्राप्त केल्या. BA ची एक विशेष परीक्षा त्यांनी दिलेली होती, ती पदवीही त्यांनी प्राप्त केली आणि परत आल्यानंतर जुनागड, उदयपूर, रतलाम अशा मोठ्या संस्थानामध्ये ते दिवाण म्हणून राहिलेले होते. मनानं अतिशय सज्जन आणि सत्प्रवृत्त, पण काही वेळेला सज्जनाचे सद्गुण पर्वतकर्षाला जाऊन दुर्गुण होता. मॅनेको या नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याला त्यांनी मदत केलेली होती. पण ज्याच्यावर उपकार करावेत तीच माणसं जगात जास्ती कृतज्ञ निघतात, असा इतिहासाचा अनुभव आहे. राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा आयझेनहॉवर, त्याला त्याच्या वकिलांनी सांगितलं, हो तुमचा तो मित्र तुमच्यावर फार टीका करतो. त्यावेळेला आयझेनहॉवर म्हटलं, असं पण मी तर त्याच्यावर कधीच उपकार केलेले नाहीयेत. ज्याच्यावर उपकार करावे तीच माणसं जास्ती भुंगतात, असा निसर्गाचा नियम आहे की काय कोणास ठाऊक, तेच जास्ती कृतज्ञ होतात. हा मॅनेको तो परदेशी ब्रिटिश, आणि तो इतका कृतज्ञ निघाला की जुनागडमध्ये त्यांनी सांगितलं, ब्रिटिश सरकारचं मन भरवून दिलं आणि ब्रिटिश सरकारने फतवा काढला. जुनागडच्या संस्थानिकाला सांगितलं, काढून टाका पंडितजींना दिवाण पदावर. पुढे मग ते रतलामला गेले, उदयपूरला, पण पुन्हा त्यांना त्या पदावरून काढून टाकण्यात आलं आणि शेवटी मात्र लंडनला येऊन ते स्थायिक झाले. उदंड धन प्राप्त केलेलं होतं. पुढे हर्बर्ट स्पेन्सरचा त्यांनी अभ्यास केलेला होता. सावरकर गमतीनं म्हणत असत, हर्बर्ट स्पेन्सर आणि जगातली अन्य नाव आमच्या महाराष्ट्रातली पुण्यातली फार जवळची आहेत, हर्बर्ट पेन्से. खरोखर अशी कितीतरी नाव आहेत की संस्कृत भाषेमधूनच ती गेलीत, उघड उघड दिसतं. अगदी ड्रॉप्स म्हणतात थेंबाना संस्कृत भाषेमध्ये, आंग्ल भाषेमध्ये ड्रॉप्स म्हणतात. काय भेद आहे? थोडा जरा किंचित थोडं इकडे तिकडे केले आणि आंग्ल भाषा सिद्ध झालेली आहे. हर्बर्ट स्पेन्सर हा हर्बर्ट पेन्सेवरून झालेला प्रकार. पुढे अज्ञेयवाद, मी ज्याचा काल उल्लेख केला, त्या अज्ञेयवादाचा अभ्यास सावरकरांनी केलेला होता. त्यांच्या अगोदर स्वतः पंडितजींनी केलेला होता आणि हा अज्ञेयवाद त्यांना फार आवडला होता. म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये एका अध्यासनाला त्यांनी मदत केलेली होती. ही मदत अशा स्वरूपात केलेली होती की केवळ भारतीय तरुणांना प्रवास खर्च त्यातून उपलब्ध व्हावा, त्यांनी लंडनमध्ये यावं आणि त्यांनी तो अभ्यास करावा. अशा प्रकारचं हे लोकोत्तर व्यक्तिमत्व असलेलं भारतीय तरुणांना क्रांतीची प्रेरणा देणारं, ज्याच्याबद्दल काही ब्रिटिश अधिकाऱ्यांना, हैंडमन सारख्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना सुद्धा आदर होता, हे लंडनमध्ये स्थायिक झाले आणि त्यांच्या निमित्तानं अनेक भारतीय क्रांतिकारक तरुण हे परदेशामध्ये जाऊन पोहोचलेले होते. पुढे ज्या वेळेला त्यांनी इंडिया हाऊस सोडलं त्यावेळेला त्याची सगळी व्यवस्था ही सावरकरांना दिलेली आहे. सावरकरांनी जयंत्या पुण्यतिथ्या माध्यम करून तरुणांच्या मनामध्ये क्रांतीचं बीज पेरायला प्रारंभ केला होता आणि त्यावेळेला असंख्य तरुण त्या इंडिया हाऊसमध्ये, भारत भवनामध्ये यायला लागलेले होते. त्यावेळेला इंग्लंडमध्ये असलेले एका अत्यंत सुखवस्तू कुटुंबातून आलेले, ज्यांचं सगळं शिक्षण आंग्ल भाषेत झालं, प्राधान्यानं परदेशामध्ये झालं, पुढे सुद्धा ज्यांच्या चित्तात परदेशाची ओढ होती, ज्यांना भारताच्या मातीविषयी किती प्रेम वाटलं कोणास ठाऊक, असे एका समृद्ध घराण्यामधून आलेले, पुढे ज्यांना भारताची सत्ता राबवण्याचं भाग्य लाभलं, असे एक तरुण त्यावेळेला लंडनमध्ये होते.
पण लंडनमध्ये असून सुद्धा भारत भवनामध्ये ते एक दिवस सुद्धा फिरकले नाही. इतिहासाची याला साक्ष आहे. एक दिवस सुद्धा आले नाहीत. त्यांचं नाव पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांच्या वडिलांनी मोतीलाल नेहरूंनी सांगून ठेवलेलं होतं, काय वाटेल ते काय, पण भारत भवनमध्ये पाऊल टाकू नको, तिथे क्रांतीच्या गोष्टी होतात आणि नको रे बाबा तू तिथे जाऊच नकोस. आणि खरोखर जवाहरलाल नेहरूंनी या भारत भवनामध्ये अभिनव भारताचा विचार घेण्यासाठी कधीही पाऊल टाकलं नाही, एकदाही फिरकले नाही. गुरु गोविंद सिंगांचं चरित्र सावरकरांना अत्यंत प्रिय होतं, अतिशय लाडकं होता, अतिशय आवडतं होता. आणि म्हणून ना या गुरु गोविंद सिंगांच्या बद्दल त्यांनी लिहिले उदंड सांगतही असत. गुरु गोविंद सिंग शेवटचे गुरु शीख बांधवांचे आपल्याला माहिती. त्यांनी अलौकिक पराक्रम गाजवला, औरंगजेबाविरुद्ध तीव्र लढा दिला. आपले 4 पुत्र राष्ट्रासाठी देऊन टाकलेले आहेत. पहिले 2 पुत्र युद्धात मारले गेले आणि पुढे सिंधच्या सरहिंदच्या नवाबांनी धाकट्या 2 पुत्रांना पकडलेलं होतं. तो मुसलमान होता आणि एक 8 वर्षाचा पुत्र आणि एक 6 वर्षाचा, एक जोरावर सिंह एक फतेह सिंह, या दोघांना त्यांनी पकडलं आणि सांगितलं की आता मुसलमान व्हा नाहीतर तुम्हाला मारू. 8 वर्षाचं बाळ, एक 6 वर्षाचं बाळ, आणि हा नवाब त्यांना धमकी देतोय मुसलमान व्हा नाहीतर काय करू, तुम्हाला मारू. इतके तेजस्वी आहेत दोन्ही. ते म्हणाले भले आम्हाला मृत्यू आला तरी चालेल, पण आम्ही मुसलमान धर्माला, इस्लामला आलिंगन देणार नाही. त्यावेळेला त्या दोन्ही पुत्रांना भिंतीमध्ये चिडून मारलं. एक 8 वर्षाचा मुलगा, एक 6 वर्षाचा, मारले. भिंतीत चिडून मारणं याचा अर्थ आत हवा जाऊ नये इतकं पक्क बांधकाम करून टाकायचं. आतला ऑक्सिजन एकदा संपला की ऑक्सिजनसाठी तडफडून आतला मनुष्य कसा मृत्यू पावत असेल आपल्या मनाशी कल्पना करा. पण ही दोन्ही पुत्र देशासाठी असे गेले. पहिले 2 युद्धात गेलेले होते आणि ज्या वेळेला ती भिंत बांधत आले, आता त्यांना चिडणार त्या भिंतीमध्ये, एवढ्यात मोठा मुलगा रडायला लागला, दोघातला 8 वर्षाचा. तर धाकटा म्हणतोय दादा तुझा धिक्कार, असं रडतोस? त्यावेळी तो म्हणाला बाळा मृत्यू येणार म्हणून मी रडत नाही, पण मी तुझा मोठा भाऊ, मला तुझं रक्षण करता येत नाही म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. कशी तेजस्वी ही बाळा असतील. 4 पुत्र भारतवर्षावर अर्पण करून टाकले, या मातृभूमीसाठी दिले. आणि गुरु गोविंद सिंग प्रवचन करत बसलेले होते. हजारो शीख बांधव पुढे बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर ते बोलत असताना माता गुजरी पुढे आल्या. या 4 मुलांची आई पुढे आली आणि म्हणते की 4 पुत्र देशाला देऊन टाकलेत, मला पुत्र द्या, ही माझी 4 मुलं परतून द्या मला. त्यावेळेला गुरु गोविंद सिंगांचं अंतःकरण राष्ट्रभक्तीनं, देशभक्तीनं इतकं उचंबळून आलेलं होतं. गैवरलेले गुरु गोविंद सिंग म्हणाले गुजरी, मग हे समोर बसलेले सगळे तुझे पुत्रच नव्हेत काय? हजारो शीख बांधव ही तुझे पुत्रच आहेत. त्यांच्यावर मायेची पाखर घाल, त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचा मंत्र जपायला त्यांना मदत कर. हे ऐकल्यावर माता गुजरी सुद्धा उचंबळून आलेल्या होत्या. अभिनव भारतमध्ये संघटनेच्या माध्यमातून भारत भवनामध्ये सगळं चालत असत. पण ब्रिटिश सरकारचं बारीक लक्ष होतं. हे लक्ष असताना कीर्तिकर या नावाचा एक महाराष्ट्रीयन मनुष्य जो आंगलाळलेला होता त्याला त्यांनी प्रतिनिधी म्हणून नेमला ब्रिटिश सरकारने. का? सगळे प्रादेशिक भाषेत बोलत आणि प्रादेशिक भाषेत कन्नडमध्ये, तमिळमध्ये असे बोलायला लागले की यांची पंचायत व्हायची, कारण त्यांना कळायचं नाही. थोडं हिंदी कळायचं आणि इंग्रजी सगळं अर्थातच कळत असे, पण प्रादेशिक भाषेमध्ये आमचे तरुण क्रांतिकारक बोलायला लागले की ब्रिटन मधल्या लोकांना आणि सैनिकांना लक्षात येत नसे काय बोलतात. म्हणून त्यांनी कीर्तिकराला आपला प्रतिनिधी म्हणून पाठवला. त्याला लाज वाटायला हवी होती, पण हा ब्रिटनचं प्रतिनिधित्व करतोय, लबाड आहे, हे सावरकरांनी बरोबर ओळखलं. अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, हे बरोबर सावरकरांच्या ध्यानात आलेलं होतं आणि म्हणून त्यांनी त्याला ओळखला. शेवटी त्याला त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी पकडला आणि काय केलं असेल तर त्याच्यावर पिस्तूल रोखली. त्यावेळी त्याला घाम फुटला, लटलट कापायला लागला आणि मग मात्र तो म्हणाला असं दुष्कृत्य मी करणार नाही. पण सावरकर जे लिहितात ते पहिल्यांदा प्रथम मी इथे वाचेन आणि त्यांचा आक्षेप येणार नाही अशी उलटी मदत तुम्हाला करेन. पुढे त्याच्या चित्तामध्ये फार पालट झाला
संजयाने धृतराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं आणि पांडवांकडे आला आणि मग तो म्हणाला की कौरवांचं राज्य न्याय आहे, ते अन्यायाचं कसं आहे हे भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या मनावर इतकं सुंदर प्रकारे बिंबवलं की हा कौरवांचा प्रतिनिधी पांडवाकडून परत गेला आणि कौरवांना म्हणाला पांडवांना त्यांचं राज्य परत करा. त्यावेळेस धृतराष्ट्र दुर्योधन चकित झाले. ते म्हणाले दूत तू कोणाचा, कृष्णाचा का आमचा? कृष्णाच्या विचाराचा प्रभाव इतका पडला कीर्तिकरवर सुद्धा तो पडलेला होताच. बहुसंख्य तरुण हे छान चुकीचे, आरामात राहणारे, विलास करणारे, धूम्रपान मद्यपान करणारे असेच लंडन मध्ये होते. फक्त पदवी चांगली मिळावी आणि भारतवर्षात सुखाने राहता यावं. त्याच्यापैकी होता मदनलाल धिंगरा. सावरकरांच्या सहवासामध्ये हा मदनलाल आला आणि अंतर्बाह्य पालट त्याच्या चित्तामध्ये होऊन काय नवल करण्यासारखा आहे. सावरकरांचं व्यक्तिमत्व किती प्रभावी असेल आणि एखादा विषय ते किती प्रभावीपणे मांडत असतील आपण आपल्या मनाशी कल्पना करा. त्यावेळेला अगोदर घटना घडलेली होती की 50 वर्ष 1857 पूर्ण झाली 1907 साली आणि त्यावेळेला ब्रिटिशांनी आम्ही या हिंदुस्थानी लोकांचं पेकाट कसं मोडलं, कंबरड कसं मोडलं, दैदिप्यमान विजय कसा प्राप्त केला आणि या एतद्देशीयांना कसं हरवलं म्हणून सुवर्ण महोत्सव साजरा करत होते. आणि ज्या वेळेला त्यांच्या नाट्यगृहामध्ये नाट्य होत त्यावेळेला झाशीची राणी, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे अशा लोकोत्तर क्रांतीवीरांना जितकं बदनाम करता येईल, त्यांना जितकं विकृत करता येईल तितकं हे सगळे ब्रिटिश लोक करत असतात. तेव्हा स्वातंत्र्य समोर होऊन गेलं, त्याची दुगदुगी पुढेही राहिली आणि क्रांतिकारकांनी हा यज्ञ पेटवला म्हणून त्याचा रौप्य महोत्सव ब्रिटिश सरकारला उत्तर देण्यासाठी म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राबवला. आणि त्याचा प्रभाव आणि परिणाम असा झाला की त्यांचे अनुयायी स्वतंत्र भारताचे बिल्ले छातीवर लावून सगळीकडे वावरायला लागले. सरकारचा जळफळाट झाला, ते बिल्ले काढून घेण्यात आले आणि यांना प्रेरणा सावरकरांच्या प्रमाणे श्यामजी कृष्ण वर्मांची असली पाहिजे हा भाव मनामध्ये असल्यामुळे ब्रिटिश सरकाराची वक्रदृष्टी आता श्यामजी कृष्ण वर्मांच्याकडे वळली. आतापर्यंत ते राष्ट्रनिष्ठ होते म्हणजे ब्रिटनशी असं त्यांना वाटत होतं. तो भ्रम आता त्यांचा दूर झाला आणि ब्रिटिश सरकार चौताळलं. सावरकर सांगत असत ब्रिटिश निष्ठा याचाच अर्थ भारताचा राष्ट्रद्रोह आहे असं समजा. तुम्ही ज्या वेळेला ब्रिटिशांच्या वरची निष्ठा प्रगट करता त्यावेळेला मातृभूमीचा द्रोह करता आहात. भारताला स्वातंत्र्य मिळावं हेच आपलं लक्ष असलं पाहिजे, तोच आपला रामबाण असला पाहिजे. हे आपल्या बरोबरच्या तरुणांना ते इतकं पटवून देत असत. मदनलाल धिंगराला ते मनोमन पटलेलं होतं आणि त्यांनी एक काळी अत्यंत विलासी असलेला हा तरुण पुढे इतका पालटला. तिथे खानावळीमध्ये जावं, भरपूर चापावं, मांसाहार करावा, मद्यपान धूम्रपान करावं, उंची कपडे घालावे, अत्तर फासावी अंगाला, रस्त्यातून दिमाखात फिरावं असं मदनलाल धिंगरा करत असत. सावरकरांच्या सहवासात आल्या बरोबर पालटून गेले. मातीला फुलाचा गंध लागल्याशिवाय राहत नाही तसं मदनलालांच्या अंतःकरणामध्ये आमूलाग्र पालट होऊन गेला आणि सावरकरांचे भक्त झाले. हृदयामध्ये अग्निज्वाला प्रगट झाली. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी असं सामर्थ्य त्यांच्या चित्तामध्ये निर्माण झालं. आपली जननी आज दास्यात आहे, तिला मुक्त केल्याशिवाय मी सुखाचा श्वास घेणार नाही अशी एक आंतरिक ओढ त्यांच्या बुद्धीमध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये निर्माण झाली. सावरकरांनी प्रेरणा दिली आणि त्यावेळेला बॉम्ब तयार कसा करावा, पिस्तूल चोरून कशी पाठवावी याचं शिक्षण सावरकर देत असत. मोठा ग्रंथ घ्यावा, शब्दकोश, पिस्तुलाच्या आकाराचा आतून कापावा, त्याच्यामध्ये पिस्तूल घालावी, पाठवावी आणि ते ब्रिटिश सरकारला कळू नये. चमत्कार करून टाकला. इतकी बुद्धिमत्ता सावरकरांनी प्रगट केलेली होती. सेनापती बापटांनी आपल्या आठवणीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. ते म्हणतात की मी महान क्रांतिकारक व्हावं आणि अतिउत्तम ग्रंथ लिहावेत असं माझ्या मनामध्ये स्वप्न होतं. पण मी सावरकरांना पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं माझ्या मनामध्ये जे आहे ते पूर्णत्व जणू प्रगट झालेलं आहे. तेव्हा मी याच्यासाठी आता वेळ द्यावा असं नाही आणि म्हणून बॉम्ब कसे सिद्ध करावेत याची एक प्रकारची
तपश्चर्या करायला त्यांनी प्रारंभ केला, अभ्यास स्वाध्याय करायला प्रारंभ केला. आणि ते म्हणतात याची प्रेरणा स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच मला दिली. बॉम्ब कसे करायचे ते शिकले. एवढंच नव्हे, बारिंद्रांच्या पर्यंत कलकत्त्यामध्ये जाऊन पोचले. अनेक बंगाली तरुण, अनेक महाराष्ट्रीयन तरुण यांना सेनापती बापटांची प्रेरणा मिळाली. अनेक ठिकाणी बॉम्ब टाकले गेले. माणिकतोळा या ठिकाणी आपल्याला माहिती आहे प्रचंड बॉम्ब टाकण्यात आले आणि तो खटला चालला. अनेकांना शिक्षा झाल्या, अनेकांना अंदमानमध्ये पाठवण्यात आलं. पण सावरकरांनी म्हटले ते सर्वार्थाने खरं आहे की असा रसरसून उठलेला बंगाली तरुण, त्याला प्रेरणा कुठून मिळाली? ती महाराष्ट्रातूनच. आणि त्याच्यावर सावरकरांनी काही ओळी लिहून ठेवल्यात. ते म्हणतात ही प्रेरणा महाराष्ट्रातून. आणि त्यातून कुठून? तर पुण्यातून. काय सुंदर लिहून ठेवले. म्हणून ते म्हणतात आधी पुणेकर, आधी पुणेकर त्यामध्ये ब्राह्मण, आधी पुणेकर त्यामध्ये ब्राह्मण, आणि त्यातही कोण? तर कोकणस्थासी धरा. आधी पुणेकर त्यामध्ये ब्राह्मण, त्यातही कोकणस्थासी धरा. याने एक गोरा मारिला, कुणाला तरी कैद करा. हे सावरकरांनीच लिहून ठेवलेलं आहे. आणि ते शब्दशः खरं आहे. पण इतके क्रांतिकारक निर्माण झाले आणि त्यांनी राष्ट्रज्वाला, राष्ट्रीय यज्ञ प्रज्वलित करून दाखवला. आणि पुढे ब्रिटनमध्ये असं घडलं, लंडनमध्ये असं घडलं. हा मदनलाल धिंगरा, त्याच्या हृदयामध्ये ही अग्निज्वाला प्रकट झाली. त्याच्या मनामध्ये यायला लागलं लॉर्ड कर्झन असो, कर्झन वायली असो, कुणाला तरी मारलं पाहिजे हे त्याच्या मनामध्ये यायला लागलं. आणि एकदा त्यांनी ठरवलेलं होतं, पण त्याच्या हातून हा निसटला. कर्झन वायली निसटला. त्यावेळेला तो सावरकरांना एवढंच म्हणाला, वाघ निसटला पण शिकार नक्की करणार. त्यावेळेस सावरकर म्हणाले आता त्याची शिकार केल्याशिवाय तोंड दाखवू नकोस मला. सगळ्या मित्रांमध्ये एकदा चर्चा चाललेली होती की कोणत्या राष्ट्रामधले तरुण सगळ्यात पराक्रमी आहेत, धाडसी आहेत, सहनशील आहेत. त्यावेळेला धिंगरा म्हणाला निसंशय भारतवर्षामधले, हिंदुस्थानामधले. त्यावेळेला त्याची परीक्षा घेण्यासाठी टोकदार सुई घेतली आणि त्याच्या हातामध्ये, तळहातामध्ये आतवर खुपसलेली होती. फिरवून फिरवून रक्त काढलेलं होतं. आणि मदनलाल धिंगरा हसत होता. तो म्हणाला आरपार घाला पण मला काही होणार नाही. इतकी सहनशक्ती या धिप्पाड तरुणाच्या जवळ होती. आणि पुढे ज्या वेळेला खरोखर इन्स्टिट्यूटमध्ये लंडनच्या कार्यक्रम झाला, त्यावेळेला मदनलाल धिंगराला अर्थातच आत प्रवेश होता. कारण गोऱ्यासारखा, गोऱ्या माणसासारखा त्याचा हा पोशाख होता. आत त्यांनी पिस्तूल लपवलेलं होतं. आत गेला आणि जवळजवळ सांगता होत आली. त्यावेळेला मदनलाल धिंगरा पुढे गेला, पिस्तूल काढलं आणि त्यांनी एकदम गोळ्या झाडल्या कर्झन वायलीवर. लागोपाठ 4 गोळ्या झाडल्याबरोबर तो कोसळून खाली पडला. एका पारशी माणसाला नको इतकं त्याचं प्रेम आलं. तो आडवा आला, त्यालाही गोळी घालून मदनलाल धिंगराने मारलं. शेवटची गोळी स्वतःवर झाडून घ्यायचा प्रयत्न केला पण उडली नाही. दुर्दैव पकडला गेला मदनलाल धिंगरा. त्यावेळेला एका डॉक्टरनी त्याची नाडी पाहिली आणि तो थक्क झाला. नेहमी सारखीच चाललेली होती, काहीही बदल झालेला नव्हता. 1909 सालमध्ये सगळं इंग्लंड, सगळं लंडन आता हादरून गेलेलं होतं. मदनलाल धिंगरांवर खटला भरण्यात आला. आणि तो खटला म्हणजे काय? काळ्या दगडावरची रेख अगोदरच सोडली गेलेली होती. त्यांना फाशी देण्यात आलं. आणि मदनलाल धिंगरा हसत हसत फाशी गेलेले आहेत. आणि पुन्हा आग्रहाने म्हणतायत हे मातृभूमी तू मला पुन्हा जन्माला घाल, पुन्हा फासावर जाईन, पण तुझ्या स्वातंत्र्यासाठी माझा देह चंदनाप्रमाणे झिजवल्याशिवाय राहणार नाही. अभिनव भारतावर आता छापे पडायला लागलेले होते आणि आता अनेक मंडळी पांगलेली होती. कुणी लंडन मधून हल्लेलं होतं, कुणी अज्ञातवासामध्ये आश्रय घेतलेला होता आणि सावरकरांचे अनेक अनुयायी आता पांगलेले होते. अशा वेळेला त्यांना घर नाही, खायला अन्न नाही, कुठे आश्रय नाही. आज एका घरामध्ये मुक्काम, उद्या दुसऱ्या घरामध्ये मुक्काम, असं चाललेलं होतं. कारण मदनलाल धिंगराला प्रेरणा सावरकरांचीच होती. हा कृतनिश्चय ब्रिटिश सरकारने केलेला होता. त्यांनाही पकडावं आणि त्यांनाही फासावर द्यावं असं अगोदरच ब्रिटिश सरकारच्या मनामध्ये आलेलं होतं. आणि सावरकरांना काही वेळेला एखाद्या घरातून मध्यरात्री बाहेर पडावं लागलेलं आहे. अक्षरशः मध्यरात्री उपवास करतायत, खायला अन्न नाहीये. सावरकरांनी काय करावं आणि कुठे जावं? शेवटी
सावरकरांनी त्याग केला लंडनचा. अनुयायांनी सांगितलं, अनुयायी मेले तरी चालतील, सेनापतीनं कधी मरायचं नसतं. सावरकर आपण इथून बाहेर पडा. आणि सावरकर पॅरिसमध्ये गेले. अभिनव भारतचं केंद्रस्थान लंडन ऐवजी पॅरिस झालं आणि तिथून क्रांतिकारी हालचालींना प्रारंभ झाला. पुढे सावरकर प्रवास करत करत ब्रायटनला आले आणि तिथून त्यांना वार्ता कळत होत्या की किती जणांना पकडलेले आहे, काय काय झालेलं आहे. जून 1909 मध्ये बाबाराव सावरकरांना पकडण्यात आलं आणि त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली. अंदमानला त्यांना पाठवण्यात आलं आणि बाबाराव सावरकर अंदमानात गेले कोलू फिरवायला, चिलका कुटायला, अंदमानामधल्या नरक यातना सहन करायला, देह चिंबून झिजवून घ्यायला बाबाराव सावरकरांना तिकडे पाठवण्यात आलं. मध्ये काहीच महिने गेले असतील तोपर्यंत नारायणराव सावरकरांना म्हणजे बाळ सावरकरांना धाकट्या भावाला त्यांनाही पकडण्यात आलं. त्यांच्यावरही खटला अभियान चालवण्यात आला. सावरकर घराण्यामधल्या एक 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 व्यक्ती या ब्रिटिश सरकार उचलत होतं, पकडत होतं. जणू हा निर्वंश करावा असा विडाच त्यांनी उचललेला होता. आणि ब्रायटन मध्ये बसलेले स्वातंत्र्यवीर सावरकर तळमळून गेले. एक 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 पकडला जातोय सहकारी, कुणी मारला जातोय, कुणी युद्धामध्ये धारातीर्थी पतन पावतोय. बाबारावांनी ज्यांनी वडिलांसारखं छत्र आपल्या मस्तकावर धरलं त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झालेली आहे. इतकं वाईट वाटलं. आपण कल्पना करा की सावरकरांच्या पत्नीना आणि येसूवहिनीना बाबारावांच्या पत्नीना काय वाटलं असेल. येसूवहिनीना येसूताईंना काय वाटलं असेल, आपला पती काळ्या पाण्यावर गेला, आता कदाचित प्रेतच बाहेर पडेल. कारण जिवंत जवळजवळ कोणी बाहेर पडण्याची शक्यताच नव्हती. आणि त्यावेळेला स्वातंत्र्यवीरांनी एक फार सुंदर पत्र लिहिले. त्या कालखंडामध्ये प्रत्येक घराघरामध्ये माता भगिनी त्याचे पारायण करत असत. इतकं सुंदर पत्र स्वातंत्र्यवीरांनी लिहिलं. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात, येसूवहिनींना लिहिलेलं पत्र आहे, त्याच्यामध्ये लिहितात की अनेक फुले फुलती, फुलोन या सुकून जाते, त्यांची गणती महती कोणी ठेविली असे. म्हणजे अनेक मानव जन्माला येतात आणि निघून जातात. पण सावरकर म्हणतात, गजेंद्र शुंडेनं जे फुल उमललेलं काढून घेतलं, श्री हरीच्या चरणी वाहिलं, ते खऱ्या अर्थानं कृतार्थ झालं. त्याला सावरकरांनी मोक्षदायी पावन म्हटलेलं आहे. असे सावरकरांची ही नररत्न, ही नरफुलं स्वातंत्र्य देवीच्या चरणावर, पावन चरणावर नियतीनं काळानं अर्पण केलेली आहेत. वहिनी, आपण चिंता करू नका, हे त्या पत्रामध्ये ते लिहितात. केवढा उत्कट भव्य भाव त्यावेळेला सावरकरांच्या मनामध्ये होता. आणि तरी सांगितले, डोळ्यातून पाणी काढू नका. आपलं वर्तन असं असलं पाहिजे की संतांना सुद्धा ते मान्य व्हावं. काय प्रचंड उंचीच्या वैचारिक बैठकीवरून हा देशभक्त, राष्ट्रभक्त, लोकोत्तर महात्मा बोलतोय. आपण आपल्या मनाशी कल्पना करा. सगळा कालखंड प्रतिकूल आहे. राहत्या जागेतून पुढे बाहेर पडावं लागले आणि तरी सुद्धा सावरकरांच्या पत्नी काय किंवा येसूवहिनी काय जरा सुद्धा डळमळल्या नाहीत. या महाभयंकर संकटाला तितक्याच धीरोदात्तपणे त्यांनी झेलले. कोणत्या शब्दात कौतुक करावं. 1909 ला आघात झाला आणि प्रभाकर सावरकरांचा मुलगा गेला, तरी सुद्धा धीरोदात्तपणे त्यांनी ते सगळं पचवलं, हलाहल पचवलं. आणि ब्रायटनमध्ये त्यांचा जीव खरंच कासावीस झाला, तर तो राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी आणि आपल्या सहकार्यांसाठी. आणि त्या ब्रायटनच्या किनाऱ्यावर बसलेले असताना स्वातंत्र्यवीर सावरकर बोलून गेले, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळाला. बाबूजींनी काय गोड म्हणून ठेवलंय त्याला. त्या चित्रपटामध्ये काही नाही, मागे कोणतीही वाद्य नाही, साधी एक संवादिनी बरोबर आहे. आणि सावरकर गायलेले आहेत, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळाला. अंतःकरण भरून आलेलं होतं. या फेन मिसे हससी निर्दया कैसा, निर्दय म्हटले त्याला. काठावर लाटा येत आहेत, त्याचा फेस येतोय. आणि सावरकरांची अवस्था शुक पंजरीवा हरिण शिरावा पाशी, ही फसगत झाली तैसी, अशी झालेली होती. शुक म्हणजे पोपट, त्यांनी पिंजऱ्यामध्ये अडकावं किंवा हरणानं एखाद्या पाशामध्ये गुंतून जावं आणि त्याला तिथून सुटता येऊ नये, अशी अवस्था प्राप्त झालेली होती. तरी सुद्धा ही आंग्ल भूमी भयभीता रे. पुढे सांगितलेलं आहे त्यांनी,
अबलान माझी ही माता रे, आंग्ल भूमीला भयभीत करून टाकणारी माझी राष्ट्रमाता आहे, असं दुर्दम्य आशावाद त्यांनी प्रगट केलेला आहे. नभात नक्षत्र अनंत असतात, पण त्यातला एकच तारा भारतभूमीचा मला अत्यंत प्रिय आहे, ही आपली राष्ट्रप्रीती सुद्धा सावरकरांनी त्याच्यामधून प्रगट केली आहे. एक एक दिवस पुढे गेला आणि आपल्याला इतिहासाच्या काही पानातून वाचायला मिळतं, हे पद्य, हे गीत इतकं लोकप्रिय झालं, प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या ओठावर ते गायलं जाऊ लागलं. आणि पुढे आचार्य कालेलकर जे पक्के गांधीवादी होते, त्यांनी तर म्हणून ठेवलेलं आहे, इतकं सुंदर भारताची सुंदर निरंतर अक्षय सनदच जणू काही लिहून ठेवली सावरकरांनी. इतकं सुंदर वचन आचार्य कालेलकर बोलून गेलेले आहेत. असं अजरामर काव्य सावरकरांच्या त्या राष्ट्रभक्तीतून प्रगट होत होतं. पुढे मात्र त्यांनी ठरवलं, आता आपल्या अनुयायांना मदतीसाठी धावून जायचं. का गेले सावरकर काही कळत नाही, पण अंतःकरण तळमळत होतं. त्यांनी म्हटलेलं होतं, माझे सगळे सहकारी संकटात असताना मी ब्रायटनला राहावं असं मला वाटत नाही. अनेकांनी सांगितलं जाऊ नका, आपल्याला नक्की पकडतील. आणि खरोखर स्वातंत्र्यवीरांना पकडण्यात आलं. सावरकर ब्रायटनवरून निघाले आणि लंडनला ज्यावेळी येऊन पोहोचले, दिनांक 13 मार्च 1910 गाडी आली, इंग्लंडमध्ये येऊन पोचली. आणि त्यावेळेला ते गाडीतून उतरतात न उतरतात तोच जॉन पार्करनी त्यांना पकडलं. हाच तो सावरकर असं म्हणायला लागले. सगळ्यांनी त्यांना पकडलं. त्यांच्या नावाचा प्रचंड धसका घेतलेला होता. ब्रायटननं परत येण्यापूर्वी स्वातंत्र्यवीरांनी मदनलाल धिंगरांसाठी 2 अलौकिक गोष्टी केलेल्या होत्या. शेवटचं जे त्याचं मृत्यूपत्र त्यांनी केलेलं होतं, शेवटची आकांक्षा त्यांनी जी प्रगट केलेली होती, ती सावरकरांनी कुठून कशी मिळवली कोणास ती मिळवली खरी. आणि तिथल्या डेली न्यूजच्या एका संपादकीय विभागामधल्या एका वार्ताहराला इतकं पटवलं, बाकी सगळ्यांनी ते छापायला नकार दिलेला होता, पण एका संपादकीय विभागामधल्या माणसाला पटलं आणि त्यांनी ते छापलं. मदनलाल धिंगराचे विचार इतके क्रांतिकारक आहेत. आता आपण सांगितलं, मातृभूमी पुन्हा मला जन्माला घाल, स्वातंत्र्यासाठी पुन्हा मी जन्म घेईन, हसत हसत फासावर जाईन, पण तुला स्वातंत्र्य मिळवून दे. हे सगळं त्या वृत्तपत्रात ज्या वेळेला छापून आलं, त्यावेळेला हादरून गेलं सगळं लंडन. त्यावेळेला मवाळ माणसं सगळी एकत्र येत होती. कशासाठी? आश्चर्य वाटेल, बिपिनचंद्र पाल होते, पुढे पालटले सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते. आणि या सगळ्यांचं मुकुटमणी कोण? तर सर आगा खान. ही सभा कशासाठी भरलेली होती? मदनलाल धिंगरांच्या या निर्दयी कृत्याचा निषेध करण्यासाठी. एकेकाने आपली मतं मांडली आणि शेवटी अध्यक्ष म्हणाले, तेव्हा मदनलाल धिंगरांचा धिक्कार, निषेध ही सभा करते आणि हा ठराव आम्ही एकमुखाने संमत करत आहोत. एवढ्यात त्या सभेतून एक आवाज फुटला आणि त्यांनी सांगितलं, एकमुखाने नाही, मदनलाल धिंगरांच्या कृत्याचं मी समर्थन करतो, तेव्हा हा निषेधाचा ठराव एकमुखाने संमत होत नाहीये. त्यावेळेला अध्यक्ष म्हणाले, कोण आहे, कोण बोललं बघा. कुणीतरी म्हणाले, त्याला खेसारे बाहेर हाकलून द्या. कुणीतरी आरक्षीना बाहेरून बोलवायचा प्रयत्न करायला लागला आणि अध्यक्षाने विचारलं, कोण आहे, कोण आहे. त्यावेळेला आवाज उठला, हा मी इथे उभा आहे, माझं नाव विनायक दामोदर सावरकर. ते ऐकल्याबरोबर म्हणे त्या सभेचा थरकाव झाला. काही इंग्लिश माणसं, स्त्रिया पळत सुटली, एकमेकाला तोडवायला प्रारंभ झाला. आणि त्यावेळेला युरेशियन पामर नावाचा मनुष्य होता, त्यांनी काय केलं, पुढे येऊन प्रचंड धिप्पाडाकाराचा तो मनुष्य सावरकरांच्या कपाळावर घाव घातला. एकदम फाटलं कपाळ आणि घळघळा रक्त वाहायला लागलं. सावरकर पडले, त्यांचा चष्मा फुटला आणि तरी सुद्धा पुन्हा ते उठून उभे राहिले, ताठ मानेनं सांगतायत, होय मी विरोध करतोय या ठरावाला. आणि त्यावेळेला तिरुमल्लाचार्य, त्यांचे अनुयायी चांगले बलाढ्य होते, त्यांनी त्या युरेशियन माणसाला चांगलाच चोपून काढला, धरला, यथेच्छ बडवला, त्याला खाली पाडला. आणि त्यावेळेला अय्यर शेजारी होते, त्यांच्या मनात विचार आला की या पामरला इथेच गोळी घालावी आणि मारावं. त्यावेळेस सावरकरांनी खुणावलं आणि म्हटलं, ही वेळ नव्हे, ही वेळ नव्हे. आणि खरोखर
त्यांनी वर काढणारा पिस्तूल अय्यरांनी पुन्हा खिशामध्ये ढकलून दिलं. सभा सगळी उधळली गेली आणि स्वातंत्र्यवीरांनी आपलं एक प्रकारे प्रखर राष्ट्रनिष्ठेचं रूप त्या लाचार सभेमध्ये इतर जी माणसं जमलेली होती त्यांच्या पुढे प्रगट केलं. कर्झन वायली मारला गेला, पण फ्रीडम ॲट मिडनाईट अशा ग्रंथांमध्ये सावरकरांचं जे विकृत रूप लिहिले असे सावरकर कधीही नव्हते. फॅनेटिक म्हटलेलं आहे, त्या लेखकानं चोपलं पाहिजे खरं तर धरून. मत प्रदर्शित करण्याला स्वातंत्र्याला काही मर्यादा असतात. एखाद्या लोकोत्तर महात्म्याचं चरित्र नेटकं अभ्यासाने नंतर मांडा, वाटेल तसं मांडू नका. ज्या वेळेला अभिनव भारतमध्ये या इंडिया हाऊसमध्ये भारत भवनमध्ये सगळे जमले आणि कर्झन वायली मारला गेल्यानंतर त्याची पत्नी रडत रडत येऊन त्याच्या अंगावर कशी कोसळली याचं वर्णन अभिनव भारत मधला एक तरुण हसत हसत करायला लागला. त्यावेळेस सावरकर क्रोधाने गरजलेले होते, म्हणाले ते थांब, कर्झन वायलीला मारला प्रतिशोध घेण्यासाठी, पण त्याची पत्नी रडत येऊन तिथे जर कोसळली असेल तिच्या दुःखामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी असलं पाहिजे. सावरकरांचं मन किती मोठं होतं त्याचा हा प्रचंड पुरावा आहे. 13 मार्च 1910 अग्निरथामधून सावरकर खाली उतरले आणि उतरल्याबरोबर त्यांना पकडण्यात आलं. पारकरांनी पकडलं आणि सावरकरांना तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. सगळ्यात प्रबळ शत्रू आपला जिंकला गेला असा आनंद ब्रिटिश सरकारच्या मनामध्ये होता. सावरकरांना माहिती होतं की आता कदाचित फासावर चढावं लागेल. अनेक क्रांतिकारकांना आपण प्रेरणा दिली, पुरावे अस्पष्ट असतात, पण ब्रिटिश सरकार न्यायालयामध्ये किती नाटकं करतं हे त्यांना पुरेपूर माहिती होतं आणि म्हणून त्यांनी ठरवलं की कदाचित आपल्याला मन घट्ट करावं लागणार आहे. आता फाशीचा दोर आपल्या मानेभोवती कदाचित आवळला जाईल. 2 महिने खटल्याचं नाटक चाललं न्यायालयामध्ये आणि न्यायाधीशांनी सांगितलं आता यांच्यावर भारतात यांना नेण्यात यावं आणि यांच्यावर खटला चालवण्यात यावा. भारतीय क्रांतिकारकांना धाक बसावा. परदेशात जे तरुण येतात त्यांची क्रांती अयशस्वी होते हे भारतवर्षाला दाखवून द्यावं असा कुटील डाव हा ब्रिटिश सरकारच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी सावरकरांचा खटला भारतामध्ये चालावा आणि म्हणून त्यांना भारतात नेण्यात यावं अशी आज्ञा केली. सावरकर त्यावेळेला कैद्याच्या पोशाखामध्ये, मान अगदी लहान होती, देह काही फार मोठा नव्हता, बांधेसूद होता, पण एका दृष्टीने कृश होता, पण आतल्या आत्म्याची ताकद जगाला आकाशाला पालाण घालेल, जगाला गवसणी घालेल इतकी ताकदवान होती. त्यावेळेला त्यांना भारतात परत नेण्याची आज्ञा देण्यात आली. सगळी जय्यत तयारी सुरू झाली आणि ब्रिटिश सरकारला माहिती होतं हा फार खतरनाक आहे, याला जपून न्यायला पाहिजे, हा केव्हा काय करेल सांगता येत नाही. सावरकरांनी आपलं शेवटचं मृत्यूपत्र तयार केलं. बस आता काय घडेल काही सांगता येत नाही, कदाचित फासावर चढायला लागेल, वेगळ्या प्रकारचा मृत्यू येईल, मग आता काय करायचं, आता मृत्यूपत्र करायचं. हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाघ विभवी तुझा अर्थी येले. काय सुंदर सांगून जातात. हे मन तुला दिलं, वक्तृत्व तुला दिलं, वाघ वैभव दिलं, क्रांतीची मनातली आज ध्यास विश्वास सगळं हे मातृभूमी तुला समर्पित करून टाकलेलं आहे. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. हे सतीचं वाण आहे, हे व्रत आहे, हे सावरकरांनी केव्हा जाणलेलं होतं आणि आपल्या मृत्यूपत्रामध्ये त्यांनी लिहिलं. आणि आपल्या मित्रांना म्हणतात, मित्रांनो आता रामराम, शेवटचा रामराम घ्या. मनामध्ये आशंका आहे, काय घडेल काही सांगता येत नाही. आणि ज्या वेळेला त्यांना घेऊन आता ते जलयान भारताकडे यायला लागणार अशी अवस्था, मोरिया जलयान निघणार अशी अवस्था प्राप्त झाली. त्याच्या अगोदर तुरुंगामध्ये स्नेहांच्या बरोबर भेट झाल्यावर अय्यरला त्यांनी हिंदीमध्ये सांगितलेलं होतं, जर परिस्थिती अनुकूल मिळाली तर मार्सेलिसला भेटू. काय दुर्दम्य आहेत. पण सावरकरांना यावेळेला माहिती नव्हतं की मार्सेलिस वरून मोरिया बोट जाणार नाहीये. ब्रिटिश सरकार इतकं धूर्त इतकं सावध होतं, ते म्हटले हा तिथे काहीतरी गडबड करेल. त्यांना कदाचित ते जाणवलेलं असावं अगोदर, पण योगच असा, नियती अशी गंमत करून ठेवते
की जगामध्ये अशी अलौकिक सुवर्ण पानं लिहिलीच जावे. आणि म्हणून त्या जलयानामध्ये त्या आग नावेमध्ये काहीतरी बिघाड झाला आणि म्हणून शेवटी मार्सेलिसला नांगर टाकावा लागलाय. पण त्याच्या अगोदर अय्यरला सांगतायत परिस्थिती अनुकूल असेल तर मार्सेलिसला भेटूया. आणि अय्यरच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याच्या लक्षात आलं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनामध्ये काहीतरी अलौकिक आहे. सावरकर ब्रिटिशांच्या कैदेतून निसटायचा प्रयत्न नक्की करणार हे पूर्ण माहिती होत. आणि खरंच तसं घडलं. 7 जुलै 1910 त्या आग नावेनं नांगर टाकला मार्सेलिस बंदरामध्ये. आणि तो टाकल्यानंतर सावरकरांच्या मनामध्ये काय विचार घोळायला लागले असतील. अरे आता ही संधी. अस्वस्थपणा आला सावरकरांना. कसं जावं, कशी सुटका करावी. मादाम कामा आणि अय्यर आपल्याला घेण्यासाठी तैलरथातून येतील का? आपली सुटका होईल का? फ्रान्सच्या बंदराला आपल्याला लागता येईल का? सुटका कशी करून घ्यावी? अनंत विचारांचं उदाहरण त्यांच्या मनामध्ये आलेलं होतं. स्वातंत्र्याच्या वादळाने त्यांचं चित्त हरवून गेलेलं होतं. वाटत होतं आता कशी बरं सुटका करून घ्यावी. मन सांगत होतं अरे तुला सुटका करूनच घ्यायला पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव आणि परंपरा तू सांगतोस त्यांनी आपली सुटका कशी करून घेतली पहा. ब्रिटिशांच्या कैदेत खिचपत पडण्यासाठी तुझा जन्मच झालेला नाहीये. सावधान उठ. हाच प्रसंग, हीच वेळ आहे. आता तू एक कर. आता इथून मुक्त हो. उड्डाण घे. दास्यातून मुक्त हो आणि पुन्हा एकदा राष्ट्रयज्ञ जागा कर. अनंत क्रांतिकारकांना याची प्रेरणा मिळाली पाहिजे. मन सांगते, चित्त सांगते, बुद्धी सांगते. आणि सावरकरांचा विचार नक्की झाला बस इथून आपल्याला सुटलंच पाहिजे. आपली मुक्तता करून घेतली पाहिजे. हे मनोमन त्यांनी ठरवलेलं होतं. ठरवल्याबरोबर पहाटे लवकर स्वातंत्र्यवीर जवळजवळ जागेच होते अगोदर. आणि त्या आग नावेवर पारकर जसा जॉन पारकर होता तसा मुंबई इलाख्याचा प्रख्यात हा सरकारी अधिकारी, सैन्याचा अधिकारी पॉवर हाही होता. पारकर आणि पॉवर या दोघांनी ठरवलेलं होतं यांना बरोबर बंदिस्त केलेलं आहे. आता न्यायचं खटला भरायचा. कदाचित या देशद्रोही म्हणजे ब्रिटनद्रोही माणसाला शिक्षा होईल आणि फासावर जाईल अशी भावना त्यांच्या मनामध्ये होती. सावरकर रात्रभर जणू जागेच होते. पहाटे लवकर उठले आणि त्या आरक्षीला म्हणतायत मला शौचकूपामध्ये जायचं, प्रातर्विधीसाठी जायचं. त्यावेळेला तोही जरा झोपेतच होतो. पहाटेची वेळ होती. तो गेला आणि त्यांनी पारकरना उठवलं. पारकरना सांगतोय सावरकरांना असं जायचं. त्यावेळेला पारकर झोपेतूनच उठले होते. किंचित चिडले. 2 सैनिकांना त्यांनी बरोबर दिलं आणि सांगितलं जा त्यांच्या बरोबर जा आणि या खतरनाक कैदी जरा लक्ष ठेवा. सैनिक त्यांना घेऊन गेले आणि ती खोली अतिशय लहान होती. त्या खोलीमध्ये गेल्याबरोबर रात्रीचा जो पोशाख घातलेला होता, अंगामध्ये एक झगा होता. बाहेरून त्याला एक काच लावलेली होती की बाहेरून त्या काचेतून दिसावं की आतला कैदी काय करतोय हे दिसा म्हणून काचेचं एक वर्तुळ तिथे लावलेलं होतं आणि त्यातून त्या सैनिकांना आरक्षींना पाहता येत असे. त्याच्यावर अंगातला झगा सावरकरांनी काढला. रात्रीचा पोशाख होता आणि तो काढून त्यांनी त्याच्यावर टाकला. आतला कैदी दिसेना. त्यावेळेला काहीतरी गडबड आहे याची चाहूल त्यांना लागली. सावरकरांनी वरच्या बाजूला असं छोटा एक वर्तुळ होतं, एक भोक होतं की ज्याच्यामधून माणसाला बाहेर पडता येईल. सावरकर तसे शिडशिडीत होत. फार मोठा बांधला नव्हता तरी सगळा श्वास भरून घेतला आणि मोठ्या कष्टानं तिथे हात धरले. ताकदीनिशी सपकन वर चढले. लहानपणी व्यायाम केलेला होता, तो उपयोगी आलेला होता तारुण्यामध्ये. अंगकाठी अत्यंत बळकट होती. सपकन वर चढले आणि त्या भोकामधून पॉटहोल ज्याला म्हणतात त्या वर्तुळाकार भोकातून बाहेर पडायला त्यांनी प्रारंभ केला. ते निम्मे बाहेर गेले असतील तोपर्यंत आरडाओरडा व्हायला प्रारंभ झाला. कैदी निसटला, कैदी निसटतोय. आणि त्यावेळेला भरा 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 अन्य आरक्षी आले. पॉवर आला, पारकर आला आणि त्यांच्या पायाखालची जमीन जणू निसटून गेलेली होती. तोपर्यंत स्वातंत्र्यवीर पूर्ण बाहेर पडले. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय असा प्रचंड जय जयकार त्या मार्सेलिसच्या बंदरामध्ये उभे असलेल्या मोरिया बोटीच्या त्या भोकातून सावरकरांनी सागरामध्ये उडी घेतली आणि झाप 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 पोहत ते फ्रान्सच्या किनाऱ्याकडे निघाले. जवळ होता आणि त्यावेळेला या
या आग नावेतून त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. एखादी गोळी लागली असती तर रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. नेपोलियन पुढे जाऊन लढायचा आणि सैनिक म्हणायचे, महाराज मागे वा, एखादी गोळी लागेल, एखादा तोफेचा गोळा इथे येऊन पडेल. त्यावेळी नेपोलियन इतका दुर्दम्य होता की तो म्हणायचा, नेपोलियनला लागेल अशी गोळी ब्रिटनच्या कोणत्याही कारखान्यात कधी निर्माण होणार नाही. दुर्दम्य. सावरकरांच्या आजूबाजूला गोळ्यांचा वर्षाव झाला, पण त्यांना एकही गोळी लागली नाही. झपाझप निघाले आणि आता केवळ तिथे पोचायचं बंदरावर असं नव्हतं, तर तो सगळा दगडी गडगडा होता, तो प्रचंड चढून जायचा. भिंत होती ती चढून जायची होती. साखळ्या लावलेल्या होत्या. एकदा दोनदा पाय फसले, एकदा तर पाण्यात पडले चढत असताना स्वातंत्र्यवीर. आणि मागे सगळे सैनिक आता धावतात. छोट्या नावा काढल्या, पाठलागाला प्रारंभ झाला. अरे शिकार सुटून गेलीये, छीथू होईल जगामध्ये. झालीच, ती काय व्हायची राहिली, पण छीथू अधिक होईल म्हणून घाबरलेले, चिंतेत पडलेले आरक्षी मागे लागलेले होते. एकदा घसरले, पाण्यात पडले. दुसऱ्या वेळेला ती भिंत चढून गेले, वर गेले. अंगावर एक चड्डी आहे फक्त, आणि धावत सुटले सावरकर. पळतायत आणि पाहतायत, अरे आपले अग्निरथ तैलरथ कुठे आलेला आहे का, मोटार आलेली आहे का, अय्यर आणि मादम कामानी आणलेली आहे का. इतिहासाचं दुर्दैवाचं कदाचित सौभाग्यही असं की सावरकर चंदनाप्रमाणे झिजले, त्यातून नवा इतिहास घडणार होता. दुर्दैव असं की अय्यर मादम कामा यांची मोटार वेळेवर पोचू शकली नाही. एवढ्यात सावरकरांना एक फ्रेंच आरक्षी दिसला आणि पुढे धावले, आणि त्यांना मोडको तोडको फ्रेंच येत होता. अगदी सफाईदार बोलत नसले तरी बोलू शकत असत. आणि ते म्हणतायत, अरे तू मला ताबडतोब ताब्यामध्ये घे, मला बंदी कर, फ्रान्सच्या सरकारचा बंदी कर. त्यावेळी तो गडबडला, काय करावं त्याला सुचेना. आणि एवढ्या पाठला करणारे नरराक्षस ते गोरे आरक्षी ब्रिटनचे जवळ येऊन पोचले. आणि पोचल्यावर त्यांनी एक महत्कार्य केलं. त्या फ्रान्सच्या सैनिकाला लाच दिली, पैसे दिले, त्याला जेवढे हवे होते तेवढे भरभरून दिले. आणि दुर्दैवानं आंतरराष्ट्रीय निर्बंध असतो, कायदा असतो, विधी असतो, त्याला त्याचं पूर्ण उल्लंघन करून त्या फ्रेंच सैनिकांना सावरकरांना ब्रिटनच्या सैनिकांच्या ताब्यात देऊन टाकलं. वस्तुतः जगात त्या कालखंडापासून आजपर्यंत असं कधी होत नाही. त्याला आंतरराष्ट्रीय काहीतरी निर्बंध असतात, त्या निर्बंधाप्रमाणे, त्या विधीप्रमाणे, त्या कायद्याप्रमाणे करावं लागतं. पण हा कायदा मोडला. पुढे हेगचं आंतरराष्ट्रीय न्यायालय, त्याच्यामध्ये सावरकरांच्या वतीने ही तक्रार नोंदवण्यात आलेली होती. आणि तरी सुद्धा हेगचे लोक कोण, गोऱ्या कातडीचेच. आंतरराष्ट्रीय निर्बंध डावलला गेला हे पूर्ण माहिती असून सावरकरांच्या विरुद्ध त्यांनी निर्णय दिलेला होता. असे महादुष्ट ब्रिटन पुन्हा पकडण्यात आलं, माघारी आणण्यात आलं. आणि इतके घाबरलेले होते पॉवर आणि पारकर. आणि आता त्यांनी आपली नख काढायला प्रारंभ केला आणि स्वातंत्र्यवीरांना म्हणाले, ही पहा सावरकरांची अवलाद, आता रात्र येऊ दे, पहा आम्ही काय करतो, म्हणजे बेदम मारतो, अशा धमक्या देत होते. त्यावेळेला सावरकर म्हणाले, प्रयोग करून तर पहा. अहो, आमच्या प्रपंचाला आग लावूनच आम्ही क्रांतिकारक झालो आहोत. मारायचा वर्ग प्रयत्न केला, तुमच्यापैकी एकाला तरी मी नक्की मारेन. असे उद्गार काढल्याबरोबर पुढे येणाऱ्या सगळ्या ब्रिटिश आरक्षींचा धीर खचला. एकाची हिंमत झाली नाही की सावरकरांच्यावर हात टाकावा, पण त्यांना पक्क्या बेड्यामध्ये बांधून टाकण्यात आलं. मार्सेलिसला हे जे उड्डाण केलं सावरकरांनी, उडी टाकली, त्रिखंडामध्ये गाजली, अनंत वृत्तपत्रामध्ये छापून आली. आणि सगळं जग स्तिमित होऊन गेलं की अरे हा वैनतेय, हा गरुड, हा क्रांतिकारकांचा मुकुटमणी कोण, स्वातंत्र्यवीर सावरकर. बेड्या घालून सावरकरांना भारतामध्ये आणण्यात आलं. आता त्यांच्यावर खटला चालणार होता, तो खोटाच होता, आंतरराष्ट्रीय निर्बंधांना ओलांडणारा होता. आणि सावरकरांचं भाग्य असं की त्यांना 2 काळ्या पाण्याच्या शिक्षा देण्यात येणार होत्या. पुढे त्यांना अंदमानला जावं लागणार होतं. 10-11 वर्ष काया पिचवावी लागणार होती. पण तो सगळा अलौकिक इतिहास कसा घडला, ते अलौकिक इतिहास दर्शन उद्याच्या प्रवचनामध्ये आपण आपल्याला घडवता आलं तर घडवायचं. आज जेवढं ऐकलं
तेवढं श्रद्धेनं आपल्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये साठवायचं. संपूर्ण वंदे मातरम मनापासून म्हणायचं. मगच काही काळ आज विरमायचं. स्वातंत्र्यवीर सावरकर की जय. भारत माता की वंदे मातरम.